नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण राज्यसेवेचा जो आपला 2023 चा CSAT पेपर होता, त्यातले आज आपण अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे जे 51 ते 75 मध्ये 25 प्रश्न आहेत ते आज आपण बघणार आहे. तर बघा, पहिला जो प्रश्न दिला आपल्याला तो अंकगणितामध्ये आपल्याला डाटा इंटरप्रिटेशनचे 4 चॅप्टर असतात. त्याच्यातला लिनियर चार्टवरती आपल्याला क्वेश्चन विचारत आहे. काय दिले बघा, स्वतःच्या शेतात नानोला आयताकार तळे तयार करायचे आहे. मोजमापासंबंधाने अजून त्याने काहीही निश्चित केलेले नाही, परंतु त्याची लांबी रुंदीच्या दुप्पट असेल व ती 2 मीटर ते 6 मीटर धरून त्यांच्या दरम्यान असेल. ठीक आहे बघा, आता थोडक्यात काय नानोला एक तळ बांधायचे. त्या तळ्याची जी लांबी आहे ती रुंदीच्या दुप्पट आहे. ठीक आहे. आणि दुसरं काय दिलंय बघा, तर लांबी जी असेल ती 2 ते 6 मीटरच्या दरम्यान असेल, एवढं दिले. चला पुढे काय दिले बघा, शिवाय तळ्याच्या भोवती प्रमाणित नसलेल्या खालील बोध आकृतीत दर्शवल्याप्रमाणे 0.5 मीटर जाडीची कॉन्क्रीटची कड असेल. तर बघा, त्या तळ्याला हे जे तुम्हाला बाजूला दिसते हे काय, तर 0.5 मीटर लांबीची काय ती कड तयार केलेली. ठीक आहे, मग त्याला आपण कडा बांधून घेतला सिमेंटचा. पुढे काय दिले बघा, तळ्याच्या लांबीनुसार त्याचे पृष्ठीय क्षेत्र आणि कॉन्क्रीट कडा क्षेत्र यांच्यातील बदलत जाणाऱ्या सहसंबंधाचे सर्वात उत्तम प्रतिरूपण करणारा आलेख निवडा. तर थोडक्यात काय बघा, आपल्याला एरिया काढायचा आणि तो एरिया कसा बदलत जाईल त्याचा आपल्याला ग्राफ विचारलाय. कॉन्सेप्ट जर माहित असेल ना, तर तुम्हाला डायरेक्ट तुम्ही ह्यातलं 4 पर्याय एक पर्याय टिक मारून पुढच्या प्रश्नावरती जाऊ शकता. पण तुम्हाला ह्याच्यामध्ये बघा, आता काय समजणं गरजेचं बघा, ग्राफ मध्ये जर आपण बघितलं आपल्याला 2 प्रकारचे ग्राफ दाखवले त्यांनी. कुठले? सरळ रेष दिसते, बरोबर आहे का? सरळ रेषेला काय म्हणतो आपण? लिनियर ग्रोथ. ह्याला काय म्हणतो आपण? लिनियर ग्रोथ. आणि ह्याला काय म्हणतो आपण? एक्सपोनेन्शियल ग्रोथ. एक्सपोनेन्शियल ग्रोथ. दोन्हीतला फरक कळणं लय गरजेचं आहे बघा, लक्षात घ्या. लिनियर ग्रोथ म्हणजे काय बघा, तर वाढीचा जो दर असतो ना, तो काय असतो? स्थिर असतो. वाढीचा दर काय असतो? स्थिर असतो. आणि लिनियर ग्रोथ मध्ये काय असतं बघा, वाढीचा जो दर असतो ना, त्याच्यामध्ये एकदम काय होतं? ड्रास्टिक चेंज होतं. त्याला काय म्हणतो आपण? वाढीचा दर. थोडक्यात काय बघा, आज समजा की आता ही चौकोन आपला एक चौकोनी पाण्याची टाकी, तात्पुरतं समजण्यासाठी बघा. आणि ह्या पाण्याच्या टाकीमध्ये आपण पाणी भरायला सुरुवात केली, तर काय होईल बघा, समजा 2 कप्पे आहेत ह्याच्यामध्ये. ठीक आहे. हा खालचा पार्ट भरायला जेवढा वेळ लागेल, समजा इथे 2 तास वेळ लागत असेल, तर वरचा पण पार्ट भरायला तुम्हाला किती वेळ लागेल? 2 तास वेळ लागेल. बरोबर आहे की नाही? आणि ते जर आपली पाण्याची टाकी त्रिकोणी असेल, तर काय होईल बघा, इथं तुम्हाला वेळ जास्त लागणार आहे. आता बघा, 3 कप्पे केले आपण हे पाण्याच्या टाकीचे, 3 कप्पे. आणि तिन्हीची उंची समान आहे, बरोबर आहे की नाही? मग हा टप्पा बघा, हा जो कप्पा आहे, हा कप्पा भरायला तुम्हाला जास्त वेळ लागेल, बरोबर आहे की नाही? आणि बघा, परत हा कप्पा इथं समजा तुम्हाला 2 तास वेळ लागत असेल, तर बघा इथं तुम्हाला 1 तास वेळ लागेल. आणि परत वरचा कप्पा भरायला तुम्हाला 10च मिनिटं वेळ लागेल. उंची तर सगळ्या कप्प्यांची काय सेम आहे, बरोबर आहे का नाही? पण वेळेमध्ये कसा फरक पडला बघा, जर खाली जर समजा आपली वेळ असेल आणि इकडे जर खोली दिली तुम्हाला, त्रिकोणाकडे लक्षात घ्या. तर बघा, सुरुवातीची लेंथ भरायला तुम्हाला कसा वेळ लागेल बघा, लेंथ भरायला तुम्हाला जास्त वेळ लागेल, बरोबर आहे का? तुमचा ग्राफ हा खालनं जातो आणि परत तुमचा वेळ जो आहे ना तो कमी कमी होत जातो, बरोबर आहे का नाही? म्हणून तो काय होतो? ड्रास्टिक चेंज वेळ असं, म्हणजे खोली तर भरत चाललाय तुम्ही, पण वेळ तुम्हाला कमी कमी लागायला लागलाय. त्याला काय म्हणतो आपण? तर काय म्हणतो आपण? एक्सपोनेन्शियल ग्रोथ. आणि लिनियर ग्रोथ म्हणजे काय? समान ह्याच्यामध्ये तुम काय दर, वाढीचा जो दर आहे ना, तो आपला तो दर सेम असतो. थोडक्यात काय, 100 समजा आता आपली 100 कोटी लोकसंख्या आहे. 100 कोटीला तुमची लोकसंख्या 10 कोटी वाढली, तर वाढीचा दर किती आहे? 10 आहे. आणि समजा आता 200 कोटी झाली आपली काही वर्षांनी, तर इथं पण काय होईल बघा, इथं इथं 20 कोटी लोकसंख्या वाढेल, पण वाढीचा दर किती आहे? 10% चाललाय. मग तिथं आपला ग्रोथ कसा असतो? लिनियर ग्रोथ असतो. म्हणजे बघा, आता इथं आपल्याला आता थोडक्यात काय, तळ म्हणजे काय? आयत. आयत दिलाय त्यांनी. आयताचं काय असतं बघा, आयताचा जो फॉर्म्युला असतो तो काय असतो बघा, लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी म्हणजेच काय? लांबी गुणिले रुंदी बरोबर काय असतं? क्षेत्रफळ असतं. कशाचं? आयताचं. थोडक्यात काय? तळ्याचं क्षेत्रफळ. बघा आता जर लांबी आपली 2 मीटर असेल, तर रुंदी किती असेल बघा, बरोबर लांबीच्या निम्मे आहे, बरोबर आहे का नाही? क्षेत्रफळ काय निघेल? 2 गुणिले 1 केलं की बरोबर 2 मीटर स्क्वेअर निघेल. ठीक आहे बघा. आता लांबी, आता समजा 2च्या ऐवजी आपण किती घेतली, इथं 4 घेतली, तर रुंदी किती असेल बघा तुमची इकडे? रुंदी तुम्हाला 1.5 घ्यावी, सॉरी किती घ्यावी लागेल? 2 घ्यावी लागेल, बरोबर आहे का नाही? 2 घ्यावी लागेल, कारण की लांबीच्या बरोबर निम्मी रुंदी आहे. मग लांबी इथं जर समजा तुमची 4 असेल, तर रुंदी किती होईल? 2 होईल. तुमचं क्षेत्रफळ काय असेल? 4 दोन्ही 8 मीटर स्क्वेअर. म्हणजे बघा, परत इथं समजा लांबी आपण 6 घेतली, तर रुंदी किती होईल आपली? 3 होईल. मग किती होईल बघा? 6 3 18 मीटर स्क्वेअर. थोडक्यात काय बघायचं बघा आपल्याला, बघा
हा जो बघा आता लांबी आणि रुंदीचं प्रमाण सेमच आहे. काय 2 असे एक आहे. 4 2 म्हणजे बघा 4 लांबी घेतली 2 मीटर रुंदी घेतली म्हणजे काय गुणोत्तर काढलं तर काय एकाच 2 होतं त्यांचं गुणोत्तर सेमच आहे. वाढीचा दर काय असेल बघा वाढीचा दर कसा असणार आहे लिनियर असणार आहे या ठिकाणी बघा. म्हणजे लांबी वाढली की रुंदी वाढते बघा. लेंथ वाढली की एरिया वाढतोय. लेंथ वाढली की काय वाढणार आहे एरिया वाढतोय. तो पण कसा स्थिर प्रमाणामध्ये. वाढीचा दर काय असणार आहे सेम असणार आहे. ठीक आहे. ठीक आहे ते लक्षामध्ये बघा. मग आता इथं पीओ म्हणजे काय पॉन्ड म्हणजे तळ. तळ्याचं क्षेत्रफळ कसं वाढणार आहे तर लिनियर ग्रोथ मध्ये वाढणार आहे. आता सीओ म्हणजे बघा हे कुठं कुठं दिसतंय तुम्हाला इथं पण दिसतंय बघा सरळ. बरोबर आहे का नाही? बरं आता सीओ म्हणजे काय बघा कॉन्क्रीट कडा. कॉन्क्रीट कडाचं क्षेत्रफळ कसं वाढणार आहे बघा. तेच आहे ना. कॉन्क्रीट कडा म्हणजेच काय बघा. बघा आतलं जर क्षेत्रफळ बघा रुंदी आपली समजा आपण 2 पकडली. समजा रुंदी आपली 1 सेंटीमीटर पकडली आपण. ठीक आहे. आणि चला मग आता कॉन्क्रीट काढायचा आपल्याला एरिया काढायचा. काय करावं लागेल? 2 आयत दिसतात बघा. बाहेरचा एक आयत आहे आणि आतला एक आयत आहे. बाहेरच्या आयताचं क्षेत्रफळ काढलं आणि परत आतल्या आयताचं क्षेत्रफळ काढलं आणि ते मोठ्या आयतातनं बारक्या आयतामध्ये मायनस करून टाकलं तर काय निघेल आपल्याला कॉन्क्रीटच्या कडेचं क्षेत्रफळ निघेल. हे काय काढत बसायची गरज नाही. समजून घ्यायचं काय तर बघा हा पण आयत आहे बरोबर. ह्याचं पण काय सेम तेच आहे. बरोबर काय बघा लांबी वाढली की रुंदी वाढते बरोबर क्षेत्रफळ वाढते त्याच प्रमाणामध्ये वाढत जाणार ठीक आहे. मग इथं काय बघा कॉन्क्रीटच्या कडेचे पण तुमचं जे एरिया वाढणार आहे बघा लेंथ वाढली की एरिया वाढतो. साहजिकच आहे ना तळ्याची रुंदी वाढली तळ्याची लांबी वाढली की कॉन्क्रीटच्या कडाची पण लांबी वाढणार आहे आणि बरोबर रुंदी पण वाढणार आहे त्यामुळे एरिया पण वाढणार आहे त्याच प्रमाणामध्ये. त्यामुळे इथं पण कसा ग्रोथ येईल बघा आता लिनियर ग्रोथ निघेल. त्यामुळे या ठिकाणी आपली ऑप्शन कुठला असतो ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा 52 नंबरचा प्रश्नात काय दिले बघा. खालील प्रतिमेत दाखवल्याप्रमाणे माझ्या स्थानिक बागेत विविध ठिकाणांना जोडणाऱ्या पदपथांचे जाल आहे. नकाशातील तारका चिन्हे बागेतील प्रमुख घटकांना प्रतिरूपित करतात. तारका चिन्हे म्हणजे काय बघा आपल्याला स्टार केले ते 1 2 3 4 5 स्टार दिलेत त्यांनी ठीक आहे. आणि एक बागेचं चिन्ह आहे बागेचं चित्र आहे ठीक आहे. चला काय दिले बघा. तारका चिन्हे बागेतील प्रमुख घटकांना प्रतिरूपित करतात. कुठले कुठले आहेत कारंजे तळे संगीत सज्जा शिल्प व खेळ केंद्र असे 5 काय आपले पॉईंट दिलेत त्यांनी याच्यामध्ये. चला पुढे काय दिले बागेत फिरताना बहुत करून मी मार्ग बदलतो व तसेच एका ठिकाणाकडून दुसरीकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग वापरत नाही. बर पुढे काय दिले जेव्हा मी शिल्पाकडून कारंज्याकडे जातो तेव्हा नेहमीच मला संगीत सज्जाकडे जावे लागते. बघा आता शिल्पाकडनं मला कुठे जायचंय कारंज्याकडे जायचंय बघा. शिल्पाकडून बघा शिल्प आहे त्या शिल्पाकडून काय करायचे मला कारंज्याकडे जायचे तेव्हा मी नेहमीच संगीत सज्जाकडे जावे लागते. म्हणजे मी संगीत सज्जाला आधी जातो आणि परत जातो कुठं कारंज्याकडे. ठीक आहे बघा आता परत काय दिले बघा. पण जर तळ्याकडून खेळ केंद्राकडे जाताना कारंज्याकडून जायचे असेल तर मला दोनदा खेळ केंद्राकडून आता बघा इथं काय झाले प्रश्नामध्ये मराठीमध्ये टायपिंग चुकलेली आपली. इथं काय झाले खेळ केंद्राकडे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये टाकून दिले बघा खेळ केंद्राकडे चुकलेले. इंग्लिशमध्ये त्यांनी काय दिले संगीत सज्जा दिलेले म्युझिकल गॅलरी ठीक आहे बघा. त्याच्यामुळे इथं मराठीमध्ये तुम्हाला दिले ना खेळ केंद्राकडे खेळ केंद्राकडून बघा साहजिकच आहे तुम्हाला जायचंय कुठं तळ्याकडून खेळ केंद्राकडे जायचंय. पुढे काय म्हटलंय तळ्याकडून खेळ केंद्राकडे जाताना कारंज्याकडून जायचे असेल तर मला दोनदा खेळ केंद्राकडे जावे लागते. तर असं नाही तिथे काय तळ्याकडून खेळ केंद्राकडे मला पोहोचायचंय तर जाताना कारंज्याकडून जायचे असेल तर मला दोनदा संगीत सज्जाकडून जावं लागतं असे तिथं असे माझ्या लक्षात आले आहे. ठीक आहे आता बरं जायचंय कुठनं तळ्याकडनं. बरं तळ्याकडून कुठं जायचं आपल्याला तळे. बरं काय दिले बघा तळ्याकडून खेळ केंद्राकडे जाताना कारंज्याकडून जायचे असेल तर मला दोनदा संगीत सज्जाकडून जावं लागतं. ठीक आहे बघा आता कारंज्याकडून जायच्या आधी मला दोनदा संगीत सज्जाला जावं लागते. म्हणजे थोडक्यात कसं बघा तळ्याकडनं बघा आता थोडक्यात काय तळे तळ्याकडनं मी कुठं गेलो संगीत सज्जाला गेलो. सुरुवातीला मी तळ्याकडनं संगीत सज्जाला गेलो. आता मला सांगा संगीत सज्जाला जर मला दोनदा जायचं असेल तर मला एकदा संगीत सज्जाकडे गेल्यानंतर दुसरीकडे कुठून तर जाऊन यावं लागेल. आणि तिथं काय म्हटलंय बघा तळ्याकडून खेळ केंद्राकडे जाताना कारंज्याकडून जायचे असेल तर मला दोनदा संगीत सज्जाकडून जावं लागतं. तर बरं इथं कसं दिलेलं आहे बघा तर कारंज्याकडे पोहोचायच्या आधी इथं मराठीमध्ये थोडंसं हे झालेलं आहे. तर कारंज्याकडे पोहोचायच्या आधी मी दोनदा संगीत सज्जाकडून जाऊन नंतरच कारंज्याकडे जाऊ शकतो असं त्यांनी इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. तर का बघा तळ्याकडून मला कुठं जायचंय खेळ केंद्राकडे जाताना मला संगीत सज्जाकडे दोनदा जायचे. मी काय करेल
तळ्याकडनं सुरुवातीला संगीत सज्जाकडे गेलो एकदा, परत रिटर्न मी तळ्याकडे झालो आणि तळ्याकडे आलो आणि परत तळ्याकडनं संगीत सज्जाकडे गेलो. येते लक्षामध्ये बघा. सुरुवातीला मी संगीत बघा तळ्याकडनं कुठं गेलो, संगीत सज्जाकडे गेलो. तळ्याकडनं मी कुठं गेलो, संगीत सज्जाकडे गेलो पहिल्यांदा, एकदा पूर जाऊन आलो. परत रिटर्न मी कुठं गेलो, तळ्याकडे गेलो. कारण त्यांनी सुरुवातीला काय म्हटलंय बघा, तर मी एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग वापरत नाही. बघा तळ्याकडनं संगीत सज्जाकडे गेला, परत रिटर्न आला तळ्याकडे. आता परत कुठे गेला बघा, रिटर्न संगीत सज्जाकडे गेला. ठीक आहे, दोनदा झालं संगीत सज्जाकडे. आता संगीत सज्जाकडनं काय दिलंय बघा, तळ्याकडून खेळ केंद्राकडे जाताना कारंज्याकडून जायचे असेल. आता बघा संगीत सज्जाकडनं मी कुठे जाणार आहे बघा, कारंज्याकडे जाणार आहे. कारंज्याकडून जायचे असेल तर मला दोनदा संगीत सज्जाकडून जावं लागतं. बघा तळ्याकडनं मला कारंज्याकडे जायचं असताना मला दोनदा संगीत सज्जाकडे जावं लागतं. बघा तळ्याकडनं मला कुठे जायचंय, तळ्याकडून खेळ केंद्राकडे. आता जायचंय कुठं आपल्याला, खेळ केंद्राकडे. बघा तळ्याकडनं खेळ केंद्राकडे जाताना कारंज्या मार्गे जायचं असेल तर मी दोनदा काय करतो, संगीत सज्जाला जातो. तळ्याकडनं मी पहिल्यांदा संगीत सज्जाला गेलो, परत रिटर्न तळ्याकडे आलो, परत संगीत सज्जाकडे गेलो, दोनदा झालं संगीत सज्जाला, दोनदा पोहोचलो मी. तिथनं परत कारंज्याकडे गेलो, कारंज्याकडनं परत मी खेळ केंद्राकडे गेलो. ठीक आहे. बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं दाखवायचे कसं दिसतंय बघा, लक्षात घ्या. तुम्ही जर नीट बघितलं बघा तर डायग्राम कशी निघेल बघा ह्याच्यामध्ये. बघा शिल्प, संगीत आणि कारंजा, बरोबर आहे का. बघा शिल्प, बघा शिल्पाकडून आपल्याला काय मध्ये संगीत सज्जा येते आणि नंतर काय बघा कारंजा. ठीक आहे बघा. आणि इथं काय दिसतंय बघा, तळ्याकडनं आपण संगीत सज्जाकडे जातोय. बघा तळ्याकडनं आपण कुठे गेलो, संगीत सज्जाकडे गेलो. ठीक आहे. बघा संगीत सज्जाकडनं परत आपण संगीत सज्जा चिटकून कोण आहे, परत कारंजी. संगीत सज्जाकडनं परत हे कोण आहे, हे झालं कारंजी. आणि कारंजीच्या पुढे कोण दिसते बघा, खेळ केंद्र. कारंजीच्या पुढे इकडे कोण आहे बघा, खेळ केंद्र. म्हणजे याच्यामध्ये कन्फर्म काय दिसतंय बघा आपल्याला, मध्ये कोण दिसतंय तुमचा, संगीत सज्जा. बघा संगीत सज्जा कनेक्ट कुणाला बघा, कारंजाला, शिल्पाला आणि तळ्याला. इथं जर आपण बघितलं, ही जर पूर्ण बाग असेल तर बघा बरोबर मध्ये कोण निघेल बघा, इथं निघेल संगीत सज्जा. हा निघेल संगीत सज्जा. येते लक्षामध्ये बघा. शिल्पाकडनं मला कारंजाकडे जायचंय, कुठल्या मार्गे, संगीत सज्जाकडनं. बघा शिल्पाकडून कारंजाकडे जातो तेव्हा मी नेहमीच मला संगीत सज्जाकडे जावे लागते. शिल्पाकडनं मी संगीत सज्जाला जाईल, संगीत सज्जाकडनं कारंजाला जाईल. पुढे काय दिले बघा, तळ्याकडनं खेळ केंद्राकडे जाताना बघा, तळ्याकडनं मला खेळ केंद्राकडे जायचंय. जाताना कारंजाकडून जायचे असेल तर, जाताना मला कारंजाकडनं जर जायचे असेल तर काय म्हटलंय बघा, तर मला दोनदा संगीत सज्जाकडून जावं लागतं. म्हणजे दोनदा मला संगीत सज्जाकडनं जावं लागतं. आपण काय केलं, तळ्याकडनं संगीत सज्जाकडे गेलो, रिटर्न तळ्याकडे आलो, परत संगीत सज्जाकडे गेलो, दोनदा झालं संगीत सज्जाकडे गेलो, परत कारंजाकडे गेलो, परत खेळ केंद्राकडे गेलो. आता ही सगळी मांडणी आपण इथं मांडली बघा, शिल्प, संगीत सज्जा, कारंजे, शिल्प, संगीत सज्जा, कारंजे. आता परत काय केले बघा, संगीत सज्जाला जायच्या आधी कनेक्टिव्हिटी कोणाबरोबर आहे बघा, तळ्याबरोबर आहे. तळ्याकडनं आपण संगीत सज्जाला गेलो, संगीत सज्जापासून कनेक्टिव्हिटी कोणाचे बघ, कारंजे. बघा संगीत सज्जा, कारंजे, आणि कारंजा पुढे खेळ केंद्र, कारंजाकडनं परत खेळ केंद्र. याचा अर्थ काय बघा, बरोबर मध्ये कोण आहे बघा, संगीत सज्जा. आणि संगीत सज्जाची कनेक्टिव्हिटी किती जणांना आहे बघा, 3 जणांना, शिल्प, कारंजी आणि तळे. इथं पण जर तुम्ही बघितलं बघा, हा जो मधला पॉईंट आहे, हा ह्या पॉईंटला डायरेक्ट कनेक्ट आहे. बघा ह्या पॉईंटला डायरेक्ट कनेक्ट आहे, ह्या पॉईंटला डायरेक्ट कनेक्ट आहे. फक्त हा जो मधला आहे ह्याला तो डायरेक्ट कनेक्ट नाही. बघा लक्षात घ्या. बरोबर मग हा कोण निघेल बघा, हा निघेल संगीत सज्जा. आता इथे काय दिसतंय बघा, कारंजे, शिल्प, तळे डायरेक्ट कनेक्ट आहेत. खेळ केंद्र जे आहे ना ते संगीत सज्जाला डायरेक्ट कनेक्ट नाही. म्हणजे बरोबर बघा, हे कोण निघेल बघा, हे निघेल खेळ केंद्र. हे निघेल खेळ केंद्र. कुठला, हा पॉइंट. हा निघाला खेळ केंद्र, हा निघाला संगीत सज्जा. बघा आता मी सगळी मांडणी तुम्हाला बघा मांडून दाखवू शकतो. बघा शिल्प, संगीत सज्जा, कारंजे. आता बघा मी शिल्प कुठं कुठं घेऊ शकतो, हित, बरोबर आहे की नाही. मग आपल्याला प्रश्नात काय विचारलं बघा, दिलेल्या माहितीवरून ओळखता येणाऱ्या प्रतिमेतील तारका चिन्हांची संख्या निवडा. म्हणजे हे 5 तारका चिन्हांमध्ये कुठल्या ठिकाणी संगीत सज्जा आहे, कुठं खेळ केंद्र आहे, कुठं कारंजे आहे, परत कुठं तळे आहे, कुठं शिल्प आहे, ते आपल्याला दाखवायचे. आणि ह्याच्यामधले आपण काय काय दाखवू शकतो ते विचारले. बघा आता 2 तर निघाले आपल्याला, कुठलं खेळ केंद्र आणि संगीत सज्जा. बघा आता शिल्प पकडू आपण. बघा शिल्पाकडनं संगीत सज्जा, कारंजे. बघा मी इथं जर शिल्प पकडलं, बघा तात्पुरतं मी जर शिल्प इथं पकडलं तर माझे बघा मला कसं जायचं, शिल्प, संगीत सज्जा आणि कारंजे. बघा शिल्प, बघा शिल्प, संगीत सज्जा, कारंजे इथे येऊ शकतो. बघा शिल्प, संगीत सज्जा, कारंजे. बघा सॉरी, शिल्प, संगीत सज्जा, कारंजे इथं पण येऊ शकतं. ठीक आहे.
म्हणजे शिल्प जर इथे घेतला तर संगीत सज्जा आणि कारंजेच्या आपण फिक्स जागा सांगू शकत नाही. म्हणजे शिल्प इथे घेतला, संगीत सज्जा इथं आला, कारंजे इकडे आला. शिल्प इथं असेल, संगीत सज्जा बरोबर कारंजे इथं पण येऊ शकतो. कनेक्टिव्हिटी बघा. बरं, आता शिल्प जर आपण इथे घेतला, बघा शिल्प, संगीत सज्जा, कारंजे, शिल्प, संगीत सज्जा, कारंजे आपण दाखवू शकतो. बघा शिल्प, संगीत सज्जा, कारंजे. मग शिल्प इथं पण येऊ शकते, शिल्प इथं पण येऊ शकते. कन्फर्म शिल्पाची जागा आपण सांगू शकत नाही. बरं, दुसरं काय दिलंय बघा आणखी आपल्याला, राहिले कोण कोण बघा. आपल्याला कनेक्टिव्हिटी तळ्याकडनं आपल्याला जायचं कुठं, खेळ केंद्राकडे. बघा तळ्याकडनं, बघा तळे, संगीत सज्जा, कारंजे, खेळ केंद्र. बघा तळे आपण कुठेही मांडू शकतो. बघा तळे जर आपण इथं घेतलं, बघा तळे जर मी इथं घेतला, तळे बघा तळ्याकडनं जायचंय कुठं मला, संगीत सज्जाकडनं. तळ्याकडनं आलो मी संगीत सज्जाकडं, संगीत सज्जाकडनं कारंजे. बघा संगीत सज्जाकडनं कारंजे इथं पण येऊ शकते. आणि बरोबर खेळ केंद्र. बघा तळे, संगीत सज्जा, कारंजे, खेळ केंद्र. तळे, संगीत सज्जा, कारंजे, खेळ केंद्र. तळे, संगीत सज्जा, कारंजे इथं पण घेऊ शकतो आणि खेळ केंद्र तिकडे जाऊ शकतो. बघा म्हणजे याचा अर्थ काय बघा, शिल्पाची बी जागा फिक्स करू शकत नाही आपण, तळ्याची बी जागा फिक्स करू शकत नाही. आणि इथं सरळ सरळ तुम्हाला काय दिसतंय बघा, तर बघा शिल्पाचं बघा आपल्याला जेवढी माहिती दिली त्याच्यामध्ये काय दिले बघा, शिल्पाबरोबर फक्त कनेक्टिव्हिटी संगीत सज्जेची आहे. कारंजाची बघा संगीत सज्जाची कनेक्टिव्हिटी आपल्याला तिघा जण बरोबर दिली. कोणाबरोबर बघा, कारंजे, शिल्प आणि तळे. म्हणजे बरोबर संगीत सज्जा बघा इकडून तळ्याकडनं, बघा तळ्याकडून हे तळ झालं, सॉरी एक इथं दुसरी कनेक्टिव्हिटी, इथून तिसरी कनेक्टिव्हिटी डायरेक्ट. हा परत बघा तुम्हाला कारंजे जे दाखवले त्याला कनेक्टिव्हिटी किती जणांकडनं बघा, 2 जणांकडनं. कुठं, खेळ केंद्र आणि काय दिले बघा, संगीत सज्जा. बघा आता इथं जर कारंजे पकडला आपण तर बघा त्याला कनेक्टिव्हिटी डायरेक्ट ह्याची पण आहे, संगीत सज्जाची आणि खेळ केंद्राची पण. बरोबर आहे का नाही. कारंजे आपण इथं पण पकडू शकतो, संगीत सज्जा आणि खेळ केंद्र. बघा कारंजेला कनेक्टिव्हिटी 2 जणांची डायरेक्ट, कोणाची, संगीत सज्जाची आणि खेळ केंद्राची. म्हणजे कारंजे आपण इथं पण पकडू शकतो. म्हणजे याचा अर्थ काय बघा, खेळ केंद्र आणि संगीत जर सोडलं तर तळे बघा, राहिलेली जी काय नाव आहेत आपली कुठली कुठली, कारंजा असेल, शिल्प असेल किंवा तळे असेल, या तिघांच्या जागा आपण फिक्स करू शकत नाही. 2 जागा आपल्याला फिक्स करतील, कोणाच्या, खेळ केंद्राच्या आणि संगीत सज्जाच्या. म्हणून आपलं उत्तर काय असेल इकडे, ऑप्शन नंबर 2 असेल, 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा मिसिंग कॅरेक्टरवरचा क्वेश्चन हा. काय दिले बघा, बुद्धिमत पुढील मांडणीतील रिकामी चौकट भरण्यासाठी तर्कसंगत संख्या दिलेल्या पर्यायातून निवडा. ठीक आहे बघा, काय दिसतंय याच्यामध्ये बघा, 28 अधिक 2 30, 30 थांबा इकडे काय, उलट करा. 24 आणि 2 26, 26 आणि 2 28, 28 आणि 2 30. ठीक आहे बघा इथपर्यंत आलो. परत 27 आणि 2 29 बघा. इथं काय 22, 22 आणि 2 24, 24 आणि 2 26, 26 आणि 2 28, 28 आणि 2 30. परत आतमध्ये काय केले बघा, 27 आणि 2 29, 29 आणि 2 31. बरं आता एक लक्षात घ्या, 2 ने वाढवत चाललोय, पण इथं घ्यायचंय कुणाला, 27च्या पाठीमागे 2 ने घ्यायचं का 31च्या पाठीमागे 2 ने, ते नीट चेक करून घ्यायचं. बघा आता इथं 31च्या पुढे 2 काय येते बघा, 33 येते. बरोबर आहे का, आणि 33 येते. परत 27च्या पाठीमागे 2 25, म्हणजे 25 आणि 2 27 आणि 2 29 आणि 2 31 असं बी येते. 27 आणि 2 29 आणि 2 31 आणि 2 33 असं बी येते. इथं 25 पर्यायामध्ये तुम्हाला दिलेलं नाही, त्यामुळे डायरेक्ट उत्तर काय नाही असणार आहे आपलं 33 असेल. इथं काय असेल 33, ऑप्शन नंबर 4. पण नीट चेक करायचं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता वेन डायग्राम चॅप्टरवरती क्वेश्चन दिलाय तुम्हाला, सॉरी सिलोगिझम चॅप्टरवरती. काय दिले बघा याच्यामध्ये, बी मधील प्रत्येक घटक ए मध्ये पण आहे. बघा बी मधील प्रत्येक घटक, बी मधला प्रत्येक घटक हा ए मध्ये पण आहे. चला पुढे काय दिले बघा आता, सी मधील काही घटक ए मध्ये आहेत, सी मधील काही घटक ए मध्ये आहेत, सी मधील काही घटक ए मध्ये आहेत. ठीक आहे बघा आता पुढे काय दिले, डी मधील प्रत्येक घटक सी मध्ये आहे, पण डी मधील एकही घटक ए मध्ये नाही. म्हणजे बघा डी मधला प्रत्येक घटक काय दिले आपल्याला, सी च्या आतमध्ये आहे, पण डी मधील एकही घटक ए मध्ये नाही. म्हणजे ए चे सर्कल आणि डी च्या सर्कलचा संबंध काहीही नाही. ठीक आहे बघा ह्या दोघांचा. बघा जेवढं काय विधानात दिले आपल्याला तेवढं जे आपण एका डायग्राम मध्ये काढतो त्याला म्हणतो स्टँडर्ड डायग्राम. म्हणजे थोडक्यात काय, आता बी चे ए बरोबर रिलेशन दिले का नाही, तर बी चे ए बरोबर रिलेशन दाखवलं आपण. सी चे ए बरोबर दाखवले ना, तर सी चे ए बरोबर दाखवले आपण. परत काय डी चं सी बरोबर आणि परत डी चे ए बरोबर त्यांनी सांगितलं तेवढं दाखवले. म्हणजे हा सीचा सर्कल आपण जास्त वाढवलेला नाही. त्यामुळे ह्याला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड डायग्राम. काय म्हणतो आपण ह्याला, स्टँडर्ड डायग्राम. ठीक आहे बघा स्टँडर्ड डायग्राम.
आता प्रश्नामध्ये काय दिलंय बघा तुम्हाला, ह्या माहितीच्या आधारे पुढील पैकी कोणते विधान अशक्य आहे. तर बघा सिलॉगिझम मध्ये आपल्याला विचारतात का निष्कर्ष विचारायला असतो, बरोबर आहे की नाही. मग आपण ज्या डायग्राम काढतो त्या जे आपल्याला विधान दिलेले असतात त्याच्यामध्ये आपल्याला निष्कर्ष शोधायचा असतो. आणि ठीक आहे, आता हे तुम्हाला काय विचारलंय बघा, तर कोणते विधान अशक्य आहे याचा अर्थ काय बघा, तर ते निष्कर्षामध्ये पण येणार नाही आणि पॉसिबिलिटीज मध्ये पण येणार नाही, म्हणजे शक्यतामध्ये पण येणार नाही. त्याला काय मग असं विधान कुठलं ते आपल्याला विचारले. निष्कर्षामध्ये कसं असतं बघा, एखादं वाक्य आपलं शक्यतामध्ये बरोबर येऊ शकतं, ठीक आहे, पण ते निष्कर्ष नसतो. बरोबर, आपल्याला निष्कर्ष कसा असतो, प्रत्येक डायग्राम मध्ये बरोबर आला पाहिजे. आपल्याला इथं जे वाक्य शोधायचे आपल्याला ते निष्कर्ष पण नसला पाहिजे आणि पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता पण नसली पाहिजे. असं म्हणजे 100% चुकीचं विधान आहे, आपल्याला कुठलं ते ओळखायचे. बघा आता पहिलं काय दिलंय त्यांनी आपल्याला, सी मधील काही घटक बी मध्ये आहेत. बघा सी मधील काही घटक बी मध्ये आहेत. निष्कर्ष जर बघितला आपण तर तो चुकीचा आहे, बरोबर आहे की नाही. पण आपल्याला शक्यता पण चेक करायची, ते शक्यतामध्ये पण बरोबर नसलं पाहिजे. बघा आता सी मधील काही घटक बी मध्ये आहेत. सी मधला बघा एकही घटक सी मधले काही घटक बी मध्ये आहेत का, तर नाही. बरं मग निष्कर्षामध्ये तर चुकीचं आहे, शक्यतामध्ये चेक करा. आता बघा हे का चुकीचं आहे लक्षात घ्या. ठीक आहे बघा, आता सीचा आणि कोणाचं विचार आपल्याला बीच. बघा आता विधान काय दिले बघा, सर्व बी हे ए आहेत. बघा सर्व बी हे थोडक्यात काय, बी मधला प्रत्येक घटक हा कुठं आहे, ए मध्ये आहे. ठीक आहे, पुढे वाक्य काय, सी मधील काही घटक ए मध्ये आहेत. बघा सी मधील काही घटक मी ए मध्ये आहेत. आता मी फक्त फोकस कशाला केलं, सी आणि बी चं मला रिलेशन दाखवायचंय, बरोबर आहे की नाही. बघा हा थांबा, इकडे सी करा, सी मधलं मला रिलेशन ए मध्ये दाखवायचं. बघा मी ही डायग्राम अशी पण काढू शकतो, ठीक आहे. बघा आणि पुढे काय दिले, डी मधील एकही घटक ए मध्ये नाही, सॉरी डी मधील प्रत्येक घटक सी मध्ये आहे. डी मधील प्रत्येक घटक हा सी मध्ये आहे आणि डी मधले एकही घटक ए मध्ये नाही. म्हणजे बघा इथं फक्त मला डी चं आणि ए चं रिलेशन दाखवायचं नाही, ठीक आहे. बघा मी डायग्राम अशी पण काढू शकतो, पण ह्याला स्टँडर्ड डायग्राम म्हणत नाही, त्याला काय म्हणतो आपण, पॉसिबिलिटी डायग्राम. पॉसिबिलिटी म्हणजे थोडक्यात काय, शक्यता. आणि इथं आपण शक्यता का चेक करतोय, इथं आपल्याला काय विचारलंय त्यांनी, अशक्य म्हणजे काय, तर ते शक्यतामध्ये पण नसलं पाहिजे. बघा तर सी मधील काही घटक बी मध्ये आहेत का, बघा सी मधले काही घटक बी मध्ये तुम्हाला दिसतात, म्हणजे शक्यतामध्ये येऊ शकते. लक्षात येते का, त्याच्यामुळे हे वाक्य बरोबर येते. आणि आपल्याला विचारले काय, विधान अशक्य आहे, ठीक आहे, त्याच्यामुळे हे वाक्य काय येते, बरोबर ते आपल्याला चुकीचं विधान निवडायचे. बरं दुसरं काय दिले बघा आता ह्याच्यामध्ये, बी मधील प्रत्येक घटक सी मध्ये आहे. बघा आता तुम्ही म्हणताल बी मधला प्रत्येक घटक सी मध्ये आहे का, तर नाही, बरोबर आहे ना, स्टँडर्ड डायग्राम मध्ये आपल्याला दिसत नाही. बघा तरी पण हे वाक्य चुकीचं नाही का, लक्षात घ्या, आपल्याला पॉसिबिलिटी चेक करायची. बघा बी मधला प्रत्येक घटक सी मध्ये, बघा सी चा जो हा जो सर्कल आहे, बघा आता सी चा हा जो सर्कल आहे ना, हा बी आणि हा काय ए. सी चा मी हा सर्कल, बघा थोडक्यात सी चा हा पूर्ण सर्कल मी आपलं काय म्हटलं, बी मधील प्रत्येक घटक सी मध्ये आहे. बी सी चा मी हा पूर्ण सर्कल असा पण काढू शकतो आणि इथं बी दाखवू शकतो. पण हा इथं डी आहे ना, हा पण लक्षात घ्या, ह्याला आपण, ही कोणती डायग्राम असते आपली, पॉसिबिलिटीची. ह्याला काय म्हणतो आपण, पॉसिबिलिटी. शक्यतामध्ये आहे का, शक्यतामध्ये बसू शकते. बघा सी च्या डायग्राम मी अशी पण काढू शकतो, अख्खा बी सी च्या आतमध्ये घेऊ शकतो, ठीक आहे. बघा कारण प्रश्नात काय दिले आपल्याला, बी मधील बघा प्रत्येक घटक ए मध्ये आहे, सी मधील काही घटक ए मध्ये आहेत. बघा सी मधील काही घटक ए मध्ये आहेत का, सी मधला काही घटक मी ए मध्ये दाखवलेला आहे. कुठपर्यंत घ्यायचं ते, मग ते सांगतो ना मी, आपण सी मधला काही घटक म्हणजे सी मध्ये एवढा घटक काय दाखवलाय, ए मध्ये दाखवलेला आहे. आपण जेवढं विधान दिलं तेवढं आपण आपल्या डायग्राम मध्ये पूर्ण केलेलं आहे. डायग्राम तुम्ही कशीही काढा, पण ही डायग्राम कुठली असते, शक्यताची. आता बघा इथं जे विधान तुम्हाला दिलंय, बी मधील प्रत्येक घटक सी मध्ये आहे. बघा बी मधला प्रत्येक घटक सी मध्ये येऊ शकतो का, शक्यतेमध्ये, तर येऊ शकतो, ठीक आहे. हे काय असतं, बरोबर आले. बघा निष्कर्ष जर विचारला असता तर हे सगळे चुकीचे, लक्षात घ्या. आपल्या इथं शक्यता पण चेक करायची, आपल्याला अशक्य म्हणजे शक्यतामध्ये पण नाही आलं पाहिजे. हे दोन्ही काय झाले, बरोबर झाले. चला 3 नंबर काय दिले बघा, ए मधील प्रत्येक घटक बी अथवा सी मध्ये आहे. म्हणजे आता बघा ए मधला प्रत्येक घटक सी मध्ये किंवा बी मध्ये आहे. आपल्याला बघा मी ही डायग्राम आहे, आता कशी काढू शकतो बघा, बी मधला प्रत्येक घटक आपल्याला काय दिले, ए मध्ये दिलेला आहे. आणि इथं काय दिले, सी मधील काही घटक ए मध्ये आहेत. बघा मी सी मधला काही घटक असे असं पण दाखवू शकतो, कारण की मी सी मधला जो काही पार्ट आहे तो ए मध्ये दाखवलेला आहे, बरोबर आहे. सी मधला काही पार्ट मी ए च्या आतमध्ये दाखवलेला आहे. बघा परत पुढे काय दिले, आणि पण डी मधील एकही घटक ए मध्ये नाही. बघा परत हा डी मधील प्रत्येक घटक सी मध्ये आहे, डी मधील प्रत्येक घटक सी मध्ये आहे आणि त्यातला एकही घटक ए मध्ये नाही, ए चा डी चा काही संबंध नाही, हे दाखवायचं. ही डायग्राम मी अशी काढू शकतो.
पण ह्यालाही काय म्हणतात बघा, शक्यताची डायग्राम. आणि आता 3 नंबरचं वाक्य वाचा बघा, ए मधील प्रत्येक घटक बी अथवा सी मध्ये आहे का? बघा, ए मधला प्रत्येक घटक बी अथवा सी मध्ये आहे का? आहे. ए मधला प्रत्येक घटक आहे बी आणि सी च्या आतमध्ये आहे. त्यामुळे हे पण काय ते बरोबर येते. शक्यतामध्ये बरोबर येते, शक्यता असू शकते. सी काय म्हटलंय बघा, सी मधील प्रत्येक घटक ए मध्ये आहे. ठीक आहे बघा, सी मधला प्रत्येक घटक ए मध्ये आहे. बघा आता पॉसिबिलिटी मध्ये आपण बघा सी आणि ए ची डायग्राम एकत्र करू शकत नाही का? सी मधला हा जो घटक आहे, कुठला, हा एवढा जो पार्ट आहे सी मधला, तो कधीच ए चा पार्ट होऊ शकत नाही. त्यांनी काय सांगितले, ए चा आणि डी चा काही संबंध नाही. ए आणि डी एकमेकांना जाऊ शकत नाही. त्यामुळे सी चा जो हा पार्ट आहे तो ए चा कधीच भाग होऊ शकत नाही. बघा, त्यामुळे सी मधील प्रत्येक घटक ए मध्ये आहे का? तर हे मात्र 100% चुकते. आणि आपल्याला विचारलं काय, कोणते विधान अशक्य आहे? तर अशक्य विधान कुठे निघते? ऑप्शन नंबर 4 निघते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. आता बघा, टॅब्युलेशन वरती आपल्याला क्वेश्चन विचारायला काय दिले बघायचे. दास कुटुंब सदस्य, नवरा बायको 2 मुले, वये 7 व 13 आणि बायकोची 60तील आई या आठवड्याच्या सुट्टीत विज्ञान उद्यानातील कार्यक्रमाला जाणार आहेत. पालक मोठ्या मुलासहित दोन्ही दिवस उपस्थित राहणार आहेत. बघा, कोण कोण पालक म्हणजे कोण? वरती कोण कोण दिले? नवरा बायको. नवरा बायको, त्यांना कोण कोण दिले? तर 2 मुले आहेत. बरोबर आहे का? मोठा मुलगा, परत कोण आहे? लहान मुलगा, आणि ह्या दासबाईंची कोण आहे? आई. ठीक आहे, हे असे 5 जण विज्ञान प्रदर्शनाला गेले. चला पुढे काय दिले बघा. काय दिले? पालक मोठ्या मुलासहित दोन्ही दिवस उपस्थित राहणार आहेत. बघा, पालक म्हणजे कोण? हे नवरा बायको 2-2 दिवस राहिले. हे 2 दिवस राहायला, बायको पण 2 दिवस आणि मोठा मुलगा पण 2 दिवस उपस्थित राहणार आहेत. परंतु दासबाईंची आई आणि धाकटे मूल यातला 1 दिवस नातेवाईकांबरोबर घालवणार आहेत. म्हणजे 1 दिवस नातेवाईकांबरोबर, मग इथं ते किती दिवस असतील? एकच दिवस असतील दोघं पण, धाकटा मुलगा आणि दासबाईंची आई. चला पुढे काय दिले बघा. खालील तिकिटांचे दर दिले आहेत. सर्वात स्वस्त तिकिटे खरेदी केल्यास दास कुटुंबाने खर्च केलेली रक्कम निवडा. आता बघा, इथं तुम्हाला चार्ट दिलेला, तिकिटांचा चार्ट दिलेला. ठीक आहे बघा, काय दिले बघा. जर प्रौढ असतील आणि जर ते 2 दिवस थांबणार असतील तर त्यांना तिकीट किती लागेल? 20 रुपये लागेल. म्हणजे बघा, आता नवऱ्याला 20 रुपये तिकीट बसेल, बायकोला पण 2 दिवसाचं 20 रुपये बसेल. मुलाला बघा, मुलाला किती बसेल? 2 दिवसाचं 15 रुपये तिकीट बसेल. हे झालं 15 रुपये, कारण तो पण 2 दिवस आहे. बरं, आता पुढे काय दिले बघा. एक दिवस कोण कोण गेले? लहान मुलगा आणि दासबाईंची आई. बरोबर, त्यांचं वय किती दिले बघा त्यांनी? बघा, 60तील आई दिलेली. बरं, मग यांचं वय किती आहे बघा? 60तील, म्हणजे 60 प्लस आहे असं समजू आपण. येते लक्षामध्ये? बरं, आता इथं काय दिले बघा. नवरा बायको 2 मुले व 2 मुलांची वय एक दिलेत 7 आणि 13. मोठा मुलगा कितीचा आहे बघा? 13 वर्षांचा आहे. लहान मुलगा किती आहे? 7 वर्षांचा आहे. आता इथं काय दिले बघा आपल्याला? 12 खालील किंवा 55 वरील लोकांना त्यांनी काय दिलेले? सवलत दिलेली. स्टार मध्ये सवलत दिसते बघा इथं. आता सवलत कशी आहे बघा. लहान मुलगा 7 वर्षाचा आहे, बरोबर आहे का नाही? सवलत किती आहे बघा? 12 वर्षांपेक्षा लहान मुलांना किती असेल बघा. तर एका दिवसाचे किती आहे? तर 7 रुपये. म्हणजे हा लहान मुलगा किती रुपये भरेल? 7 रुपयाचं तिकीट असेल. आणि दासबाईंची जी आई आहे ती 60 पेक्षा जास्त आहे. 55 वयाच्या वरच्या माणसांना पण काय सवलत आहे? किती? तर त्यांना एका दिवसात त्यांना पण 7च रुपये भरायचे, तिथं पण 7 रुपये येतील. मग आपण एकूण किती खर्च केलाय बघा. 20 आणि 20 40, 50 55. 55 अधिक 7 आणि 7 14, किती निघते बघा? 5 आणि 4 9, 5 आणि 6, म्हणजे 69 रुपये खर्च केले. ऑप्शन नंबर किती असेल बघा? ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. आता बघा, कोडिंग डिकोडिंग वरचा प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? एका संकेत प्रणालीत बघा. आता हे तुम्हाला होप टू सी यू, ठीक आहे, आणि त्याचा संकेत काय दिले बघा? 1 2 3 4. बरं, आता ह्याच्यामध्ये बघा, नीट लक्षात घ्या. इथं किती शब्द आहेत बघा? 1 2 3 4 शब्द आहेत. आणि कोड किती दिलेत बघा तुम्हाला? 1 2 3 4. याचा अर्थ प्रत्येक शब्दाला सेपरेट कोड त्यांनी दिलेला आहे. बघा, चेक करा. 1 2 3 4 5 6 शब्द आहेत. इकडे पण बघा 1 2 3 4 5 6 कोड आहेत. म्हणजे प्रत्येक शब्दाला सेपरेट कोड दिलेला आहे. ठीक आहे, आता इथं वाक्य दिले, त्यांचे कोड दिलेले आहेत. प्रश्नात काय दिले बघा? दिलेली संकेत प्रणाली अभ्यासून प्लीज सी यू साठी दिलेल्या पर्यायातून उचित संकेत निवडा. ठीक आहे बघा, आता कोड काढताना काय करायचं बघा? हे सॉल्व्ह करताना बघा, आता जास्तीत जास्त कुठला शब्द हा जास्त वेळा आलेला आहे बघा. आता पहिल्या वाक्यामध्ये जर बघितलं, इथं 2 दिसते बघा कॉमन, इथं 2 दिसते कॉमन, इथं पण काय दिसते? 2 दिसते कॉमन. ठीक आहे बघा. आता मग ह्याच्यामध्ये कोडमध्ये पण असा कोड बघा जो तिन्ही मध्ये कॉमन आहे बघा. ह्याच्यामध्ये दुसरा कुठला बघा? तिन्ही मध्ये कॉमन असणारा फक्त कुठला? 2 दिसतोय, बरोबर आहे का? बघा,
इथं काय दिसेल बघा, मग आपल्याला डी आय दिसतोय, इथं बघा डी आय आहे आणि इथं परत डी आय आहे. बरोबर आहे का? बरं, आपल्याला शब्द कुठला निवडायचा बघा, प्लीज सी यू. ह्याच्यामध्ये टू आहे का, तर नाही. ह्याचा विषय संपला, ह्याला काट मारून टाका. ठीक आहे, ह्याला काट मारून टाका, आपल्याला ते काय घ्यायची गरज नाही. बरं, आता पुढे काय दिसतंय बघा आणखी, पहिल्या आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय दिसतंय बघा, होप. बरोबर आहे का? पहिल्या आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये काय दिसतंय, होप दिसते. इथं होप आहे, इथं होप आहे. बघा ह्याच्यामध्ये कोड कुठला कॉमन निघतोय बघा होप साठी, पहिल्यामध्ये आणि तिसऱ्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला, एस ओ. बघा एस ओ इथं आहे, एस ओ इथं आहे. बरोबर आहे का? पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये एस ओ दिसतंय बघा. बरं, आपल्याला होपची गरज आहे का आपल्याला, प्लीज सी यू मध्ये होप नाही, त्याच्यामुळे ह्या एस ला काय करा, कॅन्सल करून टाका. इकडे पण होपला काय करा, कॅन्सल करून टाका. ठीक आहे बघा. चला, आपल्याला आता कम साठी कम लागतोय का आपल्याला, कम ह्याच्यामध्ये दिसत नाही. कमचा पण कोड कळला आपल्याला. कमला कोड कुठला आहे बघा, जीई. आता कम कुठे इथं आहे, कम इथे बघा, इथं कम दिसतोय, इथं कम दिसतोय. आता कमचा कोड काय, जी. इथं जी करा आणि वरती पण जी करा. आपल्याला त्याची गरज नाही बघा. प्लीज सी यू, कम त्याच्यामध्ये नाही, त्यामुळे याला काट मारून टाका, जी ला. इकडे कमला काट मारून टाका. ठीक आहे बघा. आता आपल्याला पाहिजे काय आणखी, बघा आता आपल्याला काय पाहिजे, सी यू पाहिजे. बरोबर आहे का? बरं, आता इथं जर आपण बघितलं, बघा द पार्टी दिसते बघा, द पार्टी आणि द पार्टी. बरोबर आहे का? प्लीज सी द पार्टी, सी यू द पार्टी. ठीक आहे, आणखी काय बघा, इथं सी यू दिसते. ठीक आहे बघा. इथं काय सी आहे, इथं सी दिसतोय बघा, इथं सी आहे आणि इथं परत सी आहे. ठीक आहे बघा. सी 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 बघा, पहिलं, तिसरं आणि चौथ्यामध्ये काय कुठलं कॉमन निघते बघा. आता ह्याच्यामध्ये पहिल्यामध्ये बघा काय दिसतंय, एन ए. सी ला काय निघेल बघा, एन ए. बघा सी इथं एन ए आहे बघा, सी ला इथं एन ए आला. बघा परत इथं सी आहे, सी ला इथं काय दिसतोय बघा, एन ए दिसतोय. परत इथं बघा सी ला इथं काय दिसतोय, एन ए दिसतोय. म्हणजे आपला सीचा कोड कुठला असेल बघा, तर एन ए. सीचा कोड काय असेल, एन ए असेल. ठीक आहे बघा. आता सीचा कोड कळाला आपल्याला. पुढे कुठला कोड आहे बघा, बघा आता इथं काय दिसतंय, हा यू. यू कुठं कुठं दिसतोय बघा, यू बरं, यूचा कोड काय दिसतोय बघा, यूचा कोड आपल्याला डायरेक्ट सापडला, आर ई. बघा यू ला काय सापडला इकडं, आर ई. इथं परत यू ला काय निघेल, आर ई निघेल. यू ला काय निघेल, आर ई निघेल. ठीक आहे बघा, यूचा कोड कळाला. बरं, आता बरं इथं द पार्टीचा कोड काय दिसतोय बघा, एफ आय झेड ओ. बघा द पार्टीला कुठले कोड असतील, हे एफ आय आणि झेड ओ. कुणाचा कुठला कोड आहे काय घेणं आपल्याला, ते आपल्याला शब्द घ्यायचे नाहीत. द पार्टीला एफ आय झेड ओ, परत तिकडं द पार्टीला एफ काय, हा एफ आय आणि झेड ओ. ठीक आहे, इथं चुकलंय बघा, एफ आय आहे तिथं, झेड ओ गेला. बरं, आता राहिला काय बघा इथं, प्लीजला काय असेल बघा, तर केई असेल बघा. प्लीजला काय असेल, केई. प्लीजचा कोड असेल मग इकडे केई. म्हणजे आपलं उत्तर काय निघेल बघा, के ई एन ए आणि आर ई. पर्यायामध्ये दिसते का तुम्हाला कुठं, के एन ए आणि आर ई नाही दिसत आहे बघा. ह्याचं उत्तर निघणार आहे हे, पण आयोग हे हा ऑप्शन आपला पर्यायामध्ये नसल्यामुळे आपल्याला आयोगाने उत्तर काय दिलं, त्याचं हॅश केलेलं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा डाईस दिले आपल्याला. ठीक आहे, काय दिले बघा, खालील त्रिकोणी कार्ड अभ्यासा, त्याला बाजूवरून गड्या घालून व त्या जोडून त्रिकोणी घनाकार रचला आहे. त्यापुढे या त्रिकोणी घनाची वरून दिसणारे दृश्य दिले आहेत. वर्णाक्षरे बी जी आर व वाय अनुक्रमे निळा, हिरवा, लाल आणि पिवळा रंग प्रतिरूपित करतात. दिलेल्या पर्यायातून या त्रिकोणी घनाची वरून दिसणारे विसंगत दृश्य निवडा. तर बघा आता जो आपला आपण डाईस बघतो तो 6चा असतो. बरोबर आहे की नाही. इथं तो तुम्हाला कितीचा दिलेला आहे बघा, हा घन तुम्हाला 4 बाजूंचा घन दिलेला आहे. ठीक आहे बघा. बरं, आता जसं आपण 6 बाजूंच्या घनामध्ये काय बघतो बघा, एक संख्या आपण मध्ये पकडतो आणि त्याच्या चारही बाजूंच्या आपण बाजूच्या संख्या कुठल्या येतात ते काढून घेतो. बरोबर आहे का? ठीक आहे बघा. बरं, आता समजा इथं मी 1 पकडला, तर इकडे 2, 3, 4 आणि 5. म्हणजे बरोबर 1च्या बाजूला किती बाजू आहेत बघा, कुठल्या आपल्या 6 बाजूंच्या घनामध्ये, तर किती असतात बघा, 1, 2, 3, 4 बाजू शेजारी असतात त्याच्या. आणि एक बाजू जी असेल ती कोणा त्याच्या विरुद्ध बाजू असते, 1च्या विरुद्ध. त्यामुळे तिथे शेजारी दाखवलं येत नाहीत. पण इथे जर आपण चेक केलं, 4 बाजू आहेत. बरोबर आहे की नाही. आणि 4 बाजूंमध्ये कसं आहे बघा, आता आरच्या बाजूला बघा, आरची एक बाजू जी ला कनेक्ट आहे, आरची एक बाजू वाय ला कनेक्ट आहे, आरची एक बाजू बी ला कनेक्ट आहे. याचा अर्थ काय बघा, इथल्या प्रत्येक बाजूची प्रत्येक बाजू काय बघा, तर इतर तिघांना काय कनेक्ट असणार आहे, असा आपला हा काय घन आहे. ठीक आहे. बर, जसं आपण ह्याच्यामध्ये बघा, जसं क्लॉकवाईज जाताना मांडणी करतो, इथं पण तशीच मांडणी करायची. कशी, क्लॉकवाईज. येते लक्षामध्ये. बरं, आता बघा मध्ये सेंटरला तुम्ही काय घेतलाय बघा, आर घेतलाय. जसं आपण इथे 1 घेतलाय तसं इथं काय घेतलंय आपण, आर घेतलेलं आहे. बरोबर आहे की नाही. आता आर जर असेल तर ही
वरून जर आपण बघितलं इथं काय दिलंय बघा तुम्हाला, हा घन बघा तयार केला आपण असा, ठीक आहे. घन घन तयार केला आणि आता वरून जर बघितलं आपल्याला तर 3 बाजू दिसतात, एक बाजू दिसत नाही, ठीक आहे. जसं ह्या 6 बाजूचा जो घन असतो ना त्याच्यामधल्या पण आपल्याला 3च बाजू दिसतात, इथे पण आपल्याला 3च बाजू दिसलेले आहेत. एक बाजू कुठे गेली, खालच्या बाजूला, म्हणजे ती बाजू आपण खाली मांडली आणि बाकीच्या वरून जर बघितलं तर आपल्याला ही अशी काय असा घन दिसतोय वरून बघितल्यानंतर. आणि खालची बाजू आहे ना ती खाली जमिनीला टेकलेली आपली. तर बघा आता वरून आपण आर दिसतोय, बरोबर आहे की नाही. आणि ह्या टोटल घनाच्या 4 बाजू आहेत. आपल्याला कुठली कुठली ह्याच्यामध्ये बघा डायग्राम असू शकते. तर लक्षात घ्या, सेम इथं पण काय करायचं, क्लॉकवाईज, जसे आपण इथं मांडणी करतो क्लॉकवाईज, तशीच इथं पण काय करायचं, क्लॉकवाईज मांडणी करायची. मध्ये सेंटरला कोण आहे, आर आहे. बघा आर ला धरून काय दिलंय, त्यांनी जी आणि वाय दिलेलं आहे. बघा आर पासून आपण कुठं गेलो, बघा आर पासून आपण जी कडे गेलो आणि जी पासून आपण कुठं गेलो, वाय कडे गेलो. ठीक आहे, ह्याला काय म्हणतो आपण, क्लॉकवाईज. म्हणजे घड्याळ ज्या दिशेने पळतं त्याला आपण काय म्हणतो, क्लॉकवाईज. म्हणजे बघा हे झालं तुमचं क्लॉकवाईज. बघा परत आता बी नंबरचा ऑप्शन बघितलं, काय दिसतंय तुम्हाला, बी आर वाय. बघा आर सगळीकडे दिसतोय, बरोबर आहे का, बी आर वाय. बघा बी पासून कुठे गेलो आपण, बघा बी आर वाय. बघा बी पासून आपण आर कडे गेलो, आर पासून आपण वाय कडे गेलो. म्हणजे इथं पण आपण कसं गेलो, बघा क्लॉकवाईज गेलो. बी पासून आर, आर पासून वाय. बघा बी पासून आर, आर पासून वाय, म्हणजे घड्याळ जसं पळतं त्या दिशेने. बघा परत आर बी आणि जी. बघा आर बी जी म्हणजेच काय, बघा 3 नंबरला बघा आता इकडं. आर पासून आपण कुठे गेलो, आर पासून आपण बी ला गेलो आणि बघा आर पासून बी, बी पासून जी. बघा बी पासून जी कसं दिसतंय तुम्हाला, क्लॉकवाईज दिसतंय, बरोबर आहे की नाही. जसं इथं दिसतंय तसं इथं दिसतंय. बघा 3 ला काय प्रॉब्लेम नाही. आणखी आर कुठे दिसतोय, बघा आर इथं. आर ला आपण का पकडले, कारण की आर हा मध्ये दिसतोय, आर ला धरून आपण डायग्राम काढू शकतो. बघा आता आर काय दिले, बघा आर बी आणि वाय. बघा घड्याळामध्ये दिसतंय तसं आहे का, बघा आर, आर नंतर बी आणि बी नंतर काय घेतलंय आपण, वाय घेतलंय. बघा आर बी आणि वाय. बघा इथं सगळ्या मांडण्या आपण कशा केल्यात, बघा या पहिल्याच्या ह्या तिन्हीच्या काय क्लॉकवाईज मांडणी आहेत, बरोबर आहे का नाही. आणि इथं काय दिसतंय बघा तुम्हाला, आर बी वाय म्हणजेच काय, बघा आर नंतर बी, बी नंतर वाय, म्हणजे हे अँटी क्लॉकवाईज आहे. हे कसं आहे, अँटी क्लॉकवाईज आहे, म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, बरोबर आहे का नाही. बरं आता ई काय झाला, ई हा चुकीचा येतोय, ठीक आहे. आपल्याला आणखी डी चेक करायचंय. बघा आता ए बरोबर आहे, बी बरोबर आहे, सी बरोबर आहे, ई चुकीचा आहे, डी काय नाही गेलं, लक्षात घ्या. आता इथे काय दिसतंय बघा, इथे तुम्हाला आता ह्या डी मध्ये आर दिसत नाही. आर दिसत नाही याचा अर्थ काय, बघा आता इथं याचा अर्थ आर आपण कुठं मांडलाय, आर आता जमिनीवर मांडलेला आहे आणि बाकीच्या दिशे वरून बघितला की तुम्हाला हा डायस असा दिसतोय. बघा आता लक्षात घ्या, जर ज्यावेळेस आपल्याला आर दिसतोय, बरोबर आहे की नाही, हाच आर बघा जर मी जमिनीवरती मांडला, लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण उत्तर, बघा डायरेक्शन चॅप्टर मध्ये आपण काय बघतो, उत्तर दिशेला ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस बघा आपला आत्ताचा जो उजवा हात आहे ना, तो बघा हा उजवा हात आहे आणि हा काय तुमचा डावा हात आहे, बरोबर आहे का नाही. पण तेच तुम्ही उत्तर दिशेच्या ऐवजी जर खाली दक्षिण दिशेकडे चालला, दक्षिण दिशेकडे जाताना काय होतं, बघा जो आपला आत्ता उजवा हात आहे तो काय होतो, डावा होतो. आणि जो आपला आता डावा आहे तो काय होतो, उजवा होतो. याच्यामध्ये काय बघा एवढंच आहे, लक्षात ठेवा की जर बघा वर जर आपण आर घेतला तर आपल्याला अशा दिशा दिसतात बाकी बाजूला आहेत. पण बघा जर हा आर मी जमिनीवरती मांडला, क्वेश्चन पेपर मध्ये पण बघा जर तुमचा जर हा प्रश्न असेल ना, तर तुम्ही असा पकडलाय, बरोबर आहे का नाही. आता उलट पान करा आणि फक्त पारदर्शक बघा तुम्हाला कुठं काय दिसतंय. जर आर आपण खाली मांडला तर काय होईल, बघा हे सगळं उलट होईल. जी जागेला राहील वाय या साईडला आणि बी या साईडला होईल. येते लक्षामध्ये. जर इथं तुम्हाला आर दिसत नाही, आर कुठे आहे, मग आर हा जमिनीला मांडलेला आहे. म्हणजे वरचा आर आपण आता कुठं, बघा जिथं आपल्याला वरती आर दिसतोय तो आता खाली मांडलाय आपण, ठीक आहे. आणि ह्या कडेच्या 3 बाजू दिसतात आपल्याला. मग त्यावेळेस काय होईल, बघा बीच्या जागेला वाय येईल, कारण की हे सगळं उलट होईल, बरोबर आहे का नाही. आणि वायच्या जागेला काय असेल, बी असेल. एवढं लक्षात ठेवा. आता इथं जर आपण चेक केलं, बघा सुरुवातीला काय बघितले, वाय जी आणि बी. बघा वाय, बघा जर सुरुवातीच्या डायग्राम मध्ये जर आपण बघितलं, ह्याला वाय पासून आपण जी कडे गेलो, जी पासून आपण बी कडे गेलोय, अँटी क्लॉक वाईज गेलेलो. पण आपण हिथं का डायरेक्ट चेक केलं, कारण की बरोबर जो मध्ये आर आहे ना, तो आर प्रत्येकामध्ये आहे, 1 2 3 आणि 4 मध्ये, 5 मध्ये. पण ह्याच्यामध्ये आर नाही. मग आता आपल्याला वेगळा विचार करावा लागेल, कसा, अँटी क्लॉक वाईज. बघा आर वरचा खाली जर गेला तर ही मांडणी कशी होणार आहे, उलटी होणार. म्हणजे बीच्या जागेला वाय येईल आणि वायच्या जागेला बी येईल. मग आता मांडणी जर केली आपण काय निघते, बघा वाय जी आणि बी. बघा बरोबर आता वाय बरोबर जी क्लॉकवाईज दिसतोय आणि जी बरोबर परत बी काय दिसतोय, क्लॉकवाईज दिसतोय. पण कधी हे आपण उलट करून चेक केलं तर, त्यामुळे हे डी पण काय ते, बघा डी हे बरोबर निघते. लक्षात येते कसं येते ते. जर तुम्ही असं जर चेक केलं आर ला हे करून, तर बघा वाय आर बी म्हणजेच काय, वाय सॉरी हे कुठं, हा वाय जी बी. बघा वाय नंतर जी, जी नंतर बी, असं जर चेक केलं तर तुमच्या लक्षात काय, डायग्राम उलटी दिसते. पण कधी आर आपण उलटा केला तर काय होईल, बीच्या जागेला वाय येईल, वायच्या जागेला बी येईल. आणि आता चेक केले की बरोबर हे डी काय ते बरोबर निघते. म्हणजे आपलं उत्तर काय नसेल, फक्त ई, म्हणजे ऑप्शन नंबर 4.
ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा खरे आणि खोटे वरती प्रश्न दिले. ठीक आहे. काय दिले बघा. मो, तो आणि वो या 3 वेगवेगळ्या समूहातील सदस्यांनी नृत्य स्पर्धेत भाग घेतला व त्यातील एकाने चषक जिंकला. ठीक आहे. 3 जणांनी स्पर्धेत भाग घेतला, त्यातल्या एकाने चषक जिंकला. चला परत काय, ते कोकी, पोकी व तोकी समूहाचे सदस्य आहेत. ठीक आहे बघा. कोकी समूहाचे सर्व सदस्य नेहमी खरे बोलतात. बघा कोकी समूहाचे सदस्य, कोकी समूहाचे सदस्य नेहमी काय होतात, खरे बोलतात. पुढे काय दिले बघा. कोकी समूहाचे सर्व सदस्य नेहमीच खोटे बोलतात. कोकीवाले नेहमीच खोटे बोलतात. कोकीवाले नेहमीच खोटे बोलतात. आणि तोकी समूहाचे सर्व सदस्य नेहमीच आलटून पालटून खरं व खोटं बोलतात. कुठल्या तोकी समूहाचे. चला तोकी समूहाचे सदस्य काय दिले बघा. एकदा खरं बोलतील, एकदा खोटं बोलतील या प्रमाणामध्ये. वार्ताहराने भाष्य करायला सांगितलं तेव्हा त्यांनी पुढील विधाने केली. बरं आता बघा लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये बघा आपल्याला खरे खोटे आता काढताना आपण काय करतो बघा. याच्यामध्ये वेगवेगळ्या कंडिशन दिल्या असतात. बरोबर आहे का नाही. आता कुठली कंडिशन याच्यामध्ये फॉलो करायची बघा. तर एक जण काय बघा 100% खरं बोलतोय का नाही आपल्याला. एक जण 100% खरं बोलतोय, एक जण 100% खोटं, एक जण काय आलटून पालटून खरं आणि खोटं. तर सुरुवात करताना जो खरं बोलतो ना त्याच्यापासून सुरुवात करायची. कशी. सुरुवातीला तुम्ही पहिला जो व्यक्ती आहे मो, ह्याची सगळी वाक्य खरी पकडा आणि त्याच्यावरून ओ आणि तोच काय करायचं बघा. एकाच दोन्ही वाक्य चुकी झाली पाहिजे, एकाच एक वाक्य बरोबर एक वाक्य चुकायला पाहिजे. जर नसेल येत तर मोला कॅन्सल करा, परत ओ ची सगळी वाक्य बरोबर पकडा आणि बाकीच्या कंडिशन फुलफिल होतात का ते चेक करा. ठीक आहे बघा. आता आधी प्रश्न वाचून घ्या. प्रश्न काय विचारलाय बघा. चषक जिंकलेल्या व्यक्तीचे निर्देशन करणारा पर्याय निवडा. म्हणजे आपल्याला ओळखायचे काय, तर चषक कोणी जिंकला. ठीक आहे. चषक कोणी जिंकला ते काढायचं आपल्याला. बघा आता सुरुवातीला मी काय केलं, मो खरं बोलतोय असं पकडलं. ठीक आहे बघा. मोला काय केलं मी, मो खरं बोलतोय आणि मोची सगळी वाक्य बरोबर पकडली. ठीक आहे बघा. मी नाचत असताना जर, मो काय म्हणतोय बघा, मी नाचत असताना जर मोठ्याने हसून ओने मला गोंधळलं नसतं तर मी शर्यत जिंकली असती. हे आपण खरं पकडलं. चला दुसरं वाक्य काय बघा. वो नेहमी खरं बोलतो हे पण खरं पकडलं आणि वो जिंकला आहे हे पण खरं पकडलं. ठीक आहे बघा. इथं काय म्हटलंय, कोकी समाज सर्व सदस्य नेहमी खरं बोलतात. आता इथे बघा वो आणि तोची 2-2 वाक्य दिलेत आणि मोचं 3 वाक्य दिलेत. काही फरक पडत नाही. तिथं आपल्याला त्यांनी वाक्य किती आहेत ते उल्लेख केलेला नाही. म्हणजे एक वाक्य खरं एक वाक्य खोटं. काय म्हटले, जेवढी काय वाक्य बोलत असतील तेवढी सगळी खरं बोलतील किंवा जेवढी वाक्य तेवढी सगळी खोटं बोलतील या प्रमाणामध्ये. बघा आता मोची आपण काय केलं, सगळी वाक्य खरी पकडली. चला आता मोच्या वाक्यावरून आता खालची वाक्य काय निघतात ते चेक करायचं. बघा आता मो काय म्हणतोय, वो काय म्हटलं बघा, मी मोला गोंधळण्यासाठी हसत नव्हतो. ठीक आहे बघा. आणि इथं काय दिलंय बघा, मी नाचत असताना जर मोठ्याने हसून ओने मला गोंधळलं नसतं तर मी जिंकलो असतो. हे आपण खरं पकडलंय. तर मग मी मोला गोंधळण्यासाठी हसत नव्हतो हे वाक्य काय असेल, चूक असेल. आणि दुसरं काय दिलंय बघा इकडं, तोने चषक जिंकला. बरं आता तोने चषक जिंकला इथं दिले त्यांनी. इथं काय वो काय म्हणलं, मो काय म्हणतोय बघा, वो जिंकला आहे. वो जिंकला आहे हे वाक्य आपण बरोबर पकडले आणि वो काय म्हणतोय, तोने चषक जिंकला, तर हे वाक्य चूक येते. पण आता याच्यामध्ये चूक काय लक्षात घ्या. हे वाक्य काय म्हणते बघा, वो नेहमी खरं बोलतो. आणि वो जर नेहमी खरं बोलत असेल तर मला सांगा ओची दोन्ही वाक्य चुकीची असतील का, पहिली गोष्ट म्हणजे येणार नाहीत. ठीक आहे. ह्या वाक्यावरून जर आपण पकडलं वो नेहमी खरं बोलतो तर बघा ओचं हे पण वाक्य बरोबर आहे, ओचं हे पण वाक्य बरोबर आहे आणि आपल्याला कंडिशन मध्ये काय दिले बघा, तर एकाच व्यक्तीची सगळी वाक्य बरोबर असतील. म्हणजे इथं जर आपण मोची सगळी वाक्य बरोबर पकडली तर आपण ओची सगळी वाक्य बरोबर पकडू शकतो का, नाही पकडू शकत. याचा अर्थ काय, मोची सगळी वाक्य बरोबर पकडायची नाही. ठीक आहे. आपण मोला बरोबर पकडलं होतं तर बघा इथं हे पण बरोबर निघते त्यांची सगळी वाक्य आणि ओची पण सगळी वाक्य बरोबर निघतात. कुठल्या, ह्या वाक्यावरून वो नेहमी खरं बोलतो. येतं एका लक्षामध्ये. चला मग आता काय करायचं बघा, आता मोला विषय सोडून दिला आपण. आता वो खरं बोलतोय बघा असं पकडा. ओची दोन्ही वाक्य खरं पकडा, टिक मार्क करून टाका आणि आता चेक करा बघा. ओने काय म्हटला, मी मोला गोंधळण्यासाठी हसत नव्हतो. हे वाक्य आपण बरोबर पकडलं. बरोबर आहे का नाही. तर इथं काय दिसतंय बघा, मी नाचत असताना जर मोठ्याने हसून ओने मला गोंधळलं नसतं तर मी चषक जिंकला असता. मग हे वाक्य काय असेल बघा, चूक असेल. बरोबर आहे का. हे वाक्य बरोबर असेल तर हे वाक्य चूक असेल. आणि इथं काय दिलंय बघा, तोने चषक जिंकला. बघा तोने जर चषक जिंकला हे वाक्य बरोबर असेल तर मो काय म्हणतोय बघा, वो जिंकला आहे हे वाक्य काय असेल, चूक असेल. बरोबर आहे का. बरं आता 2 नंबरचं वाक्य काय बघा, तर वो नेहमी खरं बोलतो. बघा वोचं काय केलंय बघा, वोचे आपण दोन्ही वाक्य खरं पकडल्यात. मग इथं काय दिसतंय बघा तुम्हाला, वो नेहमी खरं बोलतो, बरोबर पकडलं आपण. बरोबर आहे का.
आपण काय केलं आता इथं वो ची दोन्ही वाक्य बरोबर पकडले. त्याच्यावर आपल्याला काय कळलं, हे चूक आहे, हे बरोबर आहे, हे चूक आहे. म्हणजे आलटून पालटून खरं बोलणारा कोण आहे, मो दिसतोय आणि नेहमी खरं बोलणारा वो पकडला आपण. तर आता बघा तोची दोन्ही वाक्य काय आली पाहिजे, चुकीची आली पाहिजे. चला पहिलं वाक्य चेक करा. काय दिसतंय बघा, मोने चषक जिंकला. ठीक आहे बघा. आणि इथं आपण वोचं वाक्य काय पकडले, तोने चषक जिंकला हे वाक्य बरोबर पकडलेलं आहे. याचा अर्थ मोने चषक जिंकला हे वाक्य काय असेल, चुकीचं असेल. बरोबर आहे का? आणि वो काय म्हणतोय बघा आता इथं, तो काय म्हणतोय, वो पोकी समूहाचा सदस्य नाही. बघा आता पोकी समूहाचा सदस्य म्हणजे काय, जे नेहमी खोटं बोलतात. बघा जे नेहमी खोटं बोलतात ते कोण असतात बघा, पोकी समूहाचे सदस्य आहेत. बघा ठीक आहे. हा बरं आता इथं काय म्हटलंय तुम्हाला, मोने चषक जिंकला हे चूक आलं आणि वो पोकी समूहाचा सदस्य नाही. बघा मग आता वो खरं बोलतोय, खरं बोलणारे कोण आहेत बघा, कोकी समूहाचे सदस्य आहेत. हे वो कोणाचा सदस्य असले इकडे, कोकी समूहाचा. बरोबर आहे का? मग इथं काय बघा, वो पोकी समूहाचा सदस्य नाही हे काय असेल, बरोबर असेल. बरं आपल्याला काय करायचं होतं, तर बघा वोची सगळी वाक्य बरोबर आलेली आहेत. मोचं आलटून पालटून वाक्य बरोबर आणि चूक आलेलं आहे. मग आपल्याला तोची सगळी वाक्य, दोन्ही वाक्य चुकीची यायला पाहिजे होती. पण झाले काय, एक वाक्य चूक आले, एक वाक्य बरोबर आले. याचा अर्थ काय बघा, तर आपला वो जो आहे ना तो पण खरं बोलत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता तोला पकडावं लागेल. तोला पकडा. बघा आता आपण काय केलं, तोला बरोबर पकडलं. तोची दोन्ही वाक्य आपण बरोबर पकडली. तोचं पहिलं वाक्य काय बघा, मोने चषक जिंकला, वो पोकी समूहाचा सदस्य नाही. ठीक आहे बघा. आता मोने चषक जिंकला, इथं वो काय म्हणतोय बघा, तोने चषक जिंकला. आणि आपण काय पकडले, मोने चषक जिंकला हे जर बरोबर असेल तर तोने चषक जिंकला हे काय असेल, चूक असेल. ठीक आहे बघा. आता इथं काय दिले बघा, वो पोकी समूहाचा सदस्य नाही. पोकी म्हणजे कुठला बघा, पोकी म्हणजे दोन्ही खोटं बोलणारे. बरोबर आहे का नाही? आणि दोन्ही खोटं बोलणारे जर आपण बघा, याचा अर्थ हा पोकी समूह काय म्हटले, पोकी समूह सदस्य नाही म्हणजे याची दोन्ही वाक्य बरोबर येणार नाहीत. म्हणजे बघा एक जर चूक असेल तर हे आपल्याला काय करावं लागेल, बरोबर पकडावं लागेल. येते लक्षामध्ये, कारण की वो पोकी समूह सदस्य नाही, पोकी समूह सदस्य काय म्हणतात बघा, दोन्ही वाक्य खोटी बोलतात. आणि तो सदस्य नाही म्हटलेले तर त्याची दोन्ही वाक्य चुकीची येणार नाहीत. मग एक चूक आलं तर दुसरं बरोबर पकडावं लागेल आपल्याला. चला आता ह्या वाक्यावर बघा वरती काय दिसतंय बघा, बघा दोन वाक्य बरोबर झाली, एक वाक्य बरोबर, एक वाक्य चूक झालं. याचा अर्थ काय बघा, तर मोची आता सगळी वाक्य आपल्याला कशी आली पाहिजे, तर चुकीची आली पाहिजे. ठीक आहे बघा. आपल्याला दोन्ही खरं बोलणारा मिळाला, परत एक वाक्य बरोबर आणि एक वाक्य चूक, आलटून पालटून खरं आणि खोटं बोलणारा मिळाला. आता दोन्ही वाक्य पूर्ण खरं खोटं बोलणारा पण बघावं लागेल. चला काय निघते बघा, मी नाचत असताना जर मोठ्याने हसून ओने मला गोंधळलं नसतं तर मी चषक जिंकला असता. हे वाक्य काय असेल बघा, हे वाक्य बरोबर पकडले आपण. कुठलं, मी मोला गोंधळण्यासाठी हसत नव्हतो, तर हे वाक्य चुकीचं असेल. ठीक आहे बघा. परत 3 नंबरचं वाक्य, 2 नंबरचं वाक्य चेक करा. वो नेहमी खरं बोलतो. बघा खरं बोलणारा व्यक्ती कोण आहे बघा, तर तो आहे. आपण कोणाला पकडले, तोला पकडले. ते दोन्ही वाक्य बरोबर आहेत. त्याच्यामुळं वो नेहमी खरं बोलतो हे वाक्य काय ते चुकीचे येते. आणि परत 3 नंबरला काय दिले बघा, वो जिंकला आहे. बघा जिंकलेला कोण दिसतंय बघा इथं आपल्याला, तोच काय पकडलं आपण, मोने चषक जिंकला. चषक जिंकणारा कोण पकडला आपण, मो पकडलाय. आणि इथं काय दिसतंय बघा आपल्याला, वो जिंकला आहे. मग जिंकणारा वो आहे का, तर नाही. मोने चषक जिंकला हे बरोबर पकडले आपण. मग हे पण वाक्य चुकीचे बघा. सगळ्या कंडिशन बरोबर आले बघा. मोची सगळी वाक्य चुकीची आहेत बघा. वो परत तोची सगळी वाक्य बरोबर आहेत. आणि वो हा आलटून पालटून खरं आणि खोटं बोलतो. ठीक आहे. मग आपल्याला उत्तर काय यायला पाहिजे होतं आपल्या इथं, चषक जिंकलेल्या व्यक्तीचे निर्देशन करणारा पर्याय निवडता कोण असेल, मो असेल. ऑप्शन नंबर 1. पण आयोगाने ह्याचं उत्तर काय दिलेलं आहे बघा, तर 3 तो उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे. ह्याचं उत्तर यायला पाहिजे होतं मो, पण आयोगाने उत्तर दिलेले तो, लक्षात ठेवा. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा युक्तिवादावरचा प्रश्न दिलेला काय दिले बघा याच्यामध्ये, सत्य असल्यास वरील युक्तिवादाला सर्वात दुबळा करणारा एक पर्याय निवडा. ठीक आहे बघा. ज्यावेळी असे मोठे प्रश्न असतील ना तर पहिल्यांदा हे वाचून घ्यायचं, कारण का आपल्याला त्याच्यामध्ये ओळखायचं काय असतं, निष्कर्ष काढायचा आहे, युक्तिवाद दुबळा करायचा आहे, युक्तिवादाला सपोर्ट करणारा वाक्य बघायचं आहे. त्यामुळे ते आपल्याला आधी कधी पण प्रश्न वाचून घ्यायचा मोठ्या प्रश्नांमध्ये. चला काय दिसतंय बघा तुम्हाला आता, युक्तिवाद दुबळा करायचा याचा अर्थ काय बघा, तिथं जी काय तुम्हाला माहिती दिलेली आहे, ठीक आहे, ह्याच्यामधला असं ह्याला अपोज करणारा आपल्याला काय करायचं, पर्याय शोधायचे. ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, एक थोडक्यात त्रुटी दाखवायची याच्यामध्ये. चला काय दिले बघा, एका देशातील व्यापाऱ्यांच्या एका गटाने आयकरापोटी नगण्य रक्कम भरणाऱ्या बलाढ्य व्यवसायांचा निषेध म्हणून त्यांचा पूर्ण तालुका किनाऱ्याजवळच्या समुद्रात वसवण्याचा निर्णय घेतला आहे. ठीक आहे बघा. थोडक्यात काय, मोठ्या कंपन्या ज्या आहेत, इथं काय म्हटले बघा, देशातल्या ज्या काही मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत तर त्यांनी जेवढा कर भरायला पाहिजे तेवढा कर न भरता काय करतात,
कर थोडक्यात कर चोरी करतात त्याच्या निषेधार्थ त्यांनी काय केले बघा, तर आपला स्वतःचा तालुका पण काय केले समुद्राच्या कडेला न्यायचा त्यांनी निर्णय घेतला. चला पुढे काय दिले बघा, मोठ्या बहुराष्ट्रीय व्यवसायांवर अनुग्रह करणारी तीच वादग्रस्त पळवाट तालुक्यातील दुकानदारांच्या संघाला वापरायची आहे, म्हणजे ते देखील तो कर कायद्याने टाळू शकतील. म्हणजे त्यांना समुद्र किनाऱ्याचे का जायचे, मोठ्या कंपन्या ज्याप्रमाणे कर चोरी करतात त्याचप्रमाणे यांना पण काय करायचे, छोट्या व्यापाऱ्यांना पण कर चोरी करण्यासाठी त्यांचा निर्णय काय चालला, आपल्याला समुद्र किनाऱ्यावरती जायचे. चला पुढे काय दिले बघा, उदाहरणार्थ एका प्रचंड मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीवर स्वतःचा नफा देशातून बाहेर नेऊन व त्यांना अनुकूल कर सौदा करणाऱ्या दुसऱ्या 2 देशात हस्तांतरित केल्याबद्दल अनैतिकतेचा शिक्का मारला आहे. मग थोडक्यात काय उदाहरण दिले त्यांनी, उदाहरण काय दिले त्यांनी, बाबा अशा काही कंपन्या आहेत, बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणजे काय, ज्यांचा बऱ्याच देशांमध्ये व्यापार असतो, तर ते काय करतात बघा, समजा आता भारतामध्ये एखाद्या कंपनीने जर नफा कमवला आणि त्यांनी काय केलं, इथं जर टॅक्सचा रेट जर जास्त असेल तर टॅक्स चुकवण्यासाठी काय करतो आपण, समजा इथं नफा कमवला असेल इथं तुम्हाला कर भरावा लागेल, पण एखाद्या दुसऱ्या देशाला जिथं तुम्हाला जर तिथं तुम्ही काय करता बाबा, सेटलमेंट करता की बाबा की आम्हाला व्याजाचा दर कमी करून द्या, तर आम्ही इकडे जर आम्हाला 30% असेल तर तुमच्याकडे आम्हाला व्याजाचा दर कमी मिळाला तर आम्ही तुमच्याकडे टॅक्स भरू, तर थोडक्यात कर चोरी करतात ते. तर ते काय म्हटले बघा, तर ते अनैतिकतेचा शिक्का मारला आहे. पुढे काय दिले बघा, परंतु तालुक्यातील दुकानदारांना दोन्ही मार्गांनी सवलत मिळू शकत नाही. या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी कर टाळणे अनैतिक आहे त्यांना वाटत असेल तर त्यांच्यासाठीही हे अनैतिक ठरते. थोडक्यात काय, बहुराष्ट्रीय कंपन्यांनी कर टाळणे जर अनैतिक असेल तर छोट्या व्यापाऱ्यांनी पण कर टाळणे हे पण काय असणार आहे, अनैतिकच असणार आहे. पुढे काय दिले बघा, त्यांनी देशातील कर पूर्णपणे भरणे सुरू ठेवावे. ठीक आहे बघा. बरं, आता सत्य असल्यास वरील युक्तिवाद सर्वात जास्त दुबळा करणारा एक पर्याय निवडा. ठीक आहे, आता हा युक्तिवाद आपल्याला दुबळा करायचा आहे. चला आता काय दिसते बघा, पहिलं वाक्य काय दिले, प्रचंड आस्थापने जितके कर विभाजन प्राप्त करतात तेच एकाकी कार्य करणाऱ्या छोट्या व्यवसायांना प्राप्त करता येणार नाही. आता प्रचंड असतं म्हणजे थोडक्यात काय, तर मोठ्या कंपन्या, बलाढ्य कंपन्या जे कर चुकवण्यासाठी जे कार्य करू शकतात, मोठ्या कंपन्या छोट्या कंपन्यांना किंवा छोट्या व्यापाऱ्यांना ते शक्य नाही, थोडक्यात असं म्हटलेले. याचा अर्थ काय, ह्याला तुम्ही अपोज केलेले का नाही, तर ते ह्याला सपोर्ट केल्यासारखंच आहे ना तुम्ही, ह्याच्यामध्ये ह्याला अपोज करणार तुम्हाला काय दिसत नाही. तुम्ही काय म्हणताय बाबा, की मोठ्या कंपन्या कर चोरतात पण तुम्ही छोट्या असल्यामुळे तुम्हाला ते चोरता येणार नाही, ह्याला अपोज केले का तुम्ही, नाही. त्यामुळे हे कायदे चुकते. 2 नंबर चेक करा बघा, शासनाला मोठ्या व्यवसायांकडून होणाऱ्या कर टाळणीशी झटापट करण्यासाठी शासनावर दबाव आणणे हेच निषेधाचे एकमेव प्रयोजन आहे. बघा आता लोकशाही मार्गाने जर आपण निषेध करायचा तर हे वाक्य काय ते बरोबर निघते बघा, काय, शासनाला मोठ्या व्यवसायांकडून होणाऱ्या कर टाळणीशी झटापट करण्यासाठी शासनावर दबाव आणणे हेच निषेधाचे एकमेव प्रयोजन आहे. ऑप्शन नंबर 2 काय निघते, बरोबर निघते. तरी पण 3 नंबरचं बघा काय दिले, दरवेळी शासन कर टाळणीशी झटापट करण्याचा मार्ग शोधते तेव्हा वकील सहजतेने नवी पळवाट शोधतात. बर, आणि आता 4 नंबर काय दिले बघा, तर गेल्या वर्षी एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या 7 पट आस्थापन कर आपण भरला आहे असे तालुक्यातील एका व्यापाऱ्याला आढळले. ठीक आहे बघा, आता आपल्याला कसं असतं बघा, इथं सर्वात जास्त दुबळा करणारा पर्याय निवडत असतो. म्हणजे तुम्हाला बघा ह्याच्यामध्ये एकच्या ऐवजी जास्त पर्याय बरोबर वाटू शकतात, पण जास्त दुबळा करणारा कुठला वाटतं ह्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा विधान निष्कर्षावरचा प्रश्न. ठीक आहे, काय दिले बघा, 10 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले, हा निष्कर्ष नेहमी सत्य ठरवणारे 2 तथ्य बघा. निष्कर्षाचा अर्थ काय असतो बघा, जेवढं विधानामध्ये दिलेले ते आपल्या निष्कर्षामध्ये आलं पाहिजे, तेवढंच, विधानाच्या बाहेरचा विचार करायचा नसतो निष्कर्षामध्ये. बघा आता इथे काय दिले तुम्हाला, तर 10 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले हे आपल्याला दाखवायचंय ह्याच्यातनं. ठीक आहे, आणि त्यासाठी आपल्याला 2-2 वाक्य काय करायचे, चेक करायचे. बघा पहिलं काय दिले तुम्हाला, ए आणि बी. ए काय म्हटले बघा, 40 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले. ठीक आहे बघा, पहिले काय म्हटले, 40 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले. आणि बी काय म्हणतोय बघा, 10 विद्यार्थ्यांनी परीक्षा पूर्ण केली नाही म्हणून ते उत्तीर्ण वा अनुत्तीर्ण झाले नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे बघा, हे बी नंबरचं वाक्य चुकीचं आहे. जर 10 विद्यार्थ्यांनी परीक्षा पूर्ण केली नसेल म्हणून ते उत्तीर्ण वा अनुत्तीर्ण झाले नाहीत, परीक्षा जर दिली नसेल ना तर तुम्ही काय असते, अनुत्तीर्ण असता. ठीक आहे, आणि ह्याच्यावरून आपल्याला काय बघा, 10 विद्यार्थी परीक्षा अनुत्तीर्ण झाले, 10 विद्यार्थी नापास झाले, हे आपण फिक्स नाही सांगू शकत. ठीक आहे, पण हे वाक्य पहिली गोष्ट म्हणजे चुकीचं आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण ह्याच्यावरून सांगू शकत नाही. चला बी काय, 2 नंबर काय म्हटले बघा, बी आणि सी. बी काय म्हटले बघा, हा बी तर वाक्य चुकीचं, त्यामुळे बी चेक करायची गरज नाही. हे बघा बी चुकीचं आहे, इकडे हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. डायरेक्ट काय निघते बघा, ए आणि डी. कसं निघते बघा, लक्षात घ्या.
40 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले. पहिलं वाक्य काय म्हटले? 40 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले. आणि डी काय म्हटले बघा? उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांपेक्षा 4 ने जास्त आहे. बघा, हे झाला उत्तीर्ण आणि इकडे झाले अनुत्तीर्ण. आणि त्यांचं गुणोत्तर काय दिले बघा त्यांनी आपल्याला? तर 4 असेल. उत्तीर्णांचं 4 असेल तर इकडे अनुत्तीर्णांचं किती आहे बघा? 1 आहे. हे कसं असतं गुणोत्तर? आपण एक्स मध्ये पकडू. 4x आणि 1x. आणि पहिलं ए काय म्हटलंय बघा? हे ए काय म्हटलंय? 40 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले. म्हणजे उत्तीर्ण झाले किती आहेत बघा? 4x म्हणजे 40 असेल. तर अनुत्तीर्ण म्हणजे बघा 1x म्हणजे किती असेल? 10 असेल. आणि आपल्याला विचारले काय? 10 विद्यार्थी परीक्षा अनुत्तीर्ण झाले. हे आपल्याला सत्य ठरवणारे 2 तथ्य निवडायचे. बरोबर काय निघते बघा? इथं 10 दिसते आपल्याला अनुत्तीर्ण विद्यार्थी म्हणजे बरोबर ए आणि डी म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा प्रतिमावरती क्वेश्चन दिला. ठीक आहे. काय दिले बघा? प्रतिमा एक्सच्या रचनेचा तर्क अभ्यासा आणि ठिपक्यांसह तोच तर्क वापरणे शक्य नसलेला पर्याय निवडा. आता तर्क वापरायचा म्हणजे काय बघा? आता इथं जे तुम्हाला टिंब दिलेले आहेत ते टिंब किती डायग्रामच्या आतमध्ये आहेत ते आपण इथं टिंब देऊ शकतो का तेवढं चेक करायचे. बघा पहिला जर हा टिंब पकडला आपण तर तो कुठे बघा? सर्कलच्या आणि चौकोनाच्या आतमध्ये. कुठं? बघा सर्कल आणि चौकोनाच्या आतमध्ये टिंब आला पाहिजे. दुसरा टिंब कुठे बघा? त्रिकोणाच्या आणि सर्कलच्या आतमध्ये. मग त्रिकोणाच्या आणि सर्कलच्या आतमध्ये एक टिंब आला पाहिजे. दोन्हीच्या आतमध्ये इथे एक आला पाहिजे, इथे एक आला पाहिजे. ठीक आहे. अशा आपल्याला डायग्राम निवडायचे बघा. आता 1 नंबर डायग्राम जर आपण चेक केली बघा. मी इथे एक टिंब दिला. तर हा टिंब कुठे दिसतोय बघा तुम्हाला? सर्कलच्या पण आतमध्ये आणि चौकोनच्या पण आतमध्ये. त्रिकोणाच्या आतमध्ये नाही घ्यायचा आपल्याला. हा पहिला सर्कल टिंब कुठे आपला? फक्त सर्कल आणि चौकोनाच्या आतमध्ये. दुसरा सर्कल आणि त्रिकोणाच्या आतमध्ये. बघा सर्कल आणि चौकोनाच्या आतमध्ये एक टिंब घेतला. दुसरा टिंब मी कुठे टाकू शकतो बघा? जो मला फक्त बघा इथे एक टिंब दिला मी. हा टिंब कुठे दिसतोय बघा तुम्हाला? फक्त सर्कलच्या आणि त्रिकोणाच्या आतमध्ये, चौकोनाच्या आतमध्ये नाही. हा दुसरा वाला टिंब झाला. ठीक आहे बघा. हा 2 नंबरच्या ऑप्शन मध्ये बघा. इथे एक टिंब दिला मी. तो टिंब सर्कलच्या आणि चौकोनच्या आतमध्ये आणि दुसरा टिंब मी इथं दिला. ठीक आहे बघा. तो कुठे दिसतोय तुम्हाला? सर्कलच्या आणि त्रिकोणाच्या आतमध्ये. मग मला टिंब तशी दाखवायचे ना. सर्कलच्या आणि चौकोनाच्या आतमध्ये, सर्कलच्या आणि त्रिकोणाच्या आतमध्ये. 3 नंबरचं चेक करा बघा. इथे एक टिंब दिला मी. तो सर्कलच्या आणि चौकोनाच्या आतमध्ये आणि आणखी टिंब कुठं देता येईल बघा? बघा आता इथं सर्कल बघा. सर्कल जो त्रिकोणाच्या आतमध्ये आलाय तिथं कुठं टिंब देता येत नाही का? कारण की तो सगळ्याच्या सगळा कुठे बघा? चौकोनाच्या आतमध्ये. त्यामुळे तुम्ही कुठं जरी इथं टिंब दिला तर तो कुठे येणार आहे बघा? चौकोनाच्या आतमध्ये पण जाणार आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 काय ते चुकते. बघा 4 नंबर जर चेक केलं बघा. मी जर हा इथं टिंब दिला बघा. मी जर हा इथं टिंब दिला तर बघा कुठं जातोय बघा? तर तो सर्कल आणि बघा हा सर्कल झाला आणि चौकोनाच्या आतमध्ये, त्रिकोणाच्या आतमध्ये येत नाही. आणि दुसरा टिंब द्यायला मला जागा कुठे बघा शिल्लक? बघा इथे एक छोटी जागा दिसते बरोबर आहे का? त्या छोट्या जागेवरती जर मी इथं हा टिंब दिला तर बरोबर तो कुठं निघतोय बघा? त्रिकोणाच्या आतमध्ये आणि सर्कलच्या आतमध्ये, चौकोनाच्या आतमध्ये जात नाही. म्हणजे 4 पण बरोबर आहे. 1, 2, 4 बरोबर आहे. 3 नंबर चुकलाय. आणि आपलं काय विचारलंय? ठिपक्यांसह तोच तर्क वापरण्यास शक्य नसलेला पर्याय कुठला असेल? मग ऑप्शन नंबर 3 असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. ठीक आहे बघा. कथा दिलेली काय दिले बघा याच्यामध्ये आता? उपनिषदात एक अर्थगर्भ नीती कथा आहे. एकदा विरोचन एकदा विरोचन म्हणजे कोण आहे? असुरांचा अधिपती आणि इंद्र म्हणजे सुरांचा स्वामी दोघे मिळून ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्याला ईश्वराबद्दल विचारले. त्याने या दोघांना आरशात पाहण्यास सांगितले. ठीक आहे बघा. स्वतःच्या प्रतिबिंबाकडे पाहताना विरोचनाने तात्काळ स्वतःच ईश्वर असल्याचा निष्कर्ष काढला. साहजिकच आहे बघा. विरोचन कोण आहे? तर असुरांचा म्हणजे राक्षसांचा राज आहे आणि इंद्र सुरांचा स्वामी हे दोघं कोणाकडे गेलेले आहेत? तर इंद्रदेव काय ब्रह्मदेवाकडे गेलेले आहेत. ब्रह्मदेवाकडे विचारलं त्यांनी काय विचारलं बघा? तर आणि ईश्वराबद्दल विचारलं तर ब्रह्मदेवाने काय सांगितलं? आरशात बघा. तर आरशात बघितल्यानंतर त्यांना स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. तर तिथं विरोचनाला काय दिसलं बघा? तर स्वतःमध्ये देव दिसला. ठीक आहे. आणि परत पुढे काय दिले बघा? इंद्राने म्हणजे बघा विरोचनाने तत्काळ स्वतःच ईश्वर असल्याचा निष्कर्ष काढला आणि इंद्राने स्वप्रतिमा निरखत सखोल विचार केला. तेव्हा त्याला सर्व भोवताल ईश्वर असल्याचे वास्तव उमगले. काही व्यक्ती स्वतःच्या विकासाचे मोजमाप स्वतःकडून उपभोगल्या जाणाऱ्या रकमेने आणि भौतिक सुविधांनी करतात. तर काही व्यक्ती स्वतःची पात्रता स्वतः केलेल्या उत्थान आणि दैवीकरणाच्या सर्व कृतींच्या आधारे करतात. बघा पुढे काय दिले? अहंकारी स्वतःच्या स्वार्थात गुंतलेले, शोषण करताना न डगमगणारे,
अस्तित्व आणि भोवतालच्या संदर्भात सर्वोच्च असे सर्जनशील वन मन मोकळे अस्तित्व यातला फरक लहान सहान नाही. थोडक्यात काय बघा, एक राक्षसी वृत्तीचा माणूस दिलेला आहे आणि एक संत व्यक्तीचा माणूस दिलेला आहे. त्यांचं दोघांचं आचरण दिलेलं आहे. ठीक आहे, विचार प्रणाली दिलेली आहे. आणि विचारलं काय त्यांनी आपल्याला, तर कथेची मध्यवर्ती कल्पना दर्शवणारा सर्वात उचित पर्याय. बघा, सर्वात उचित पर्याय म्हणजे तुम्हाला एकापेक्षा जास्त पर्याय बरोबर वाटू शकतात, पण त्यातल्या त्यात सगळ्यात उचित कुठला वाटतं त्याला टिक मार्क करायची. ठीक आहे, बघा पहिले काय दिले बघा, विरोचनाने नीट विचार करत स्वप्रतिमा पाहिली असता तर त्याला सत्य उमगले असते. ठीक आहे, हे बरोबर आहे. पण आपल्याला पूर्ण पॅसेजचा जो गाभ आहे ना तो याच्यामध्ये बघायचा. ठीक आहे, बघा आता इथं फक्त विरोचनाबद्दल सांगितले. चला 2 नंबर बघा, स्वतःचे प्रतिबिंब पाहणे म्हणजेच स्वतःच्या वैशिष्ट्यांचा शोध घेणे होय. हे पण बरोबर वाटते. 3 नंबर चेक करा बघा, अहंकारी, स्वार्थी आणि त्यासाठी इतरांच्या शोषणात गुंतलेल्या व्यक्ती आसुरी जीवन जगतात, तर मनमोकळेपणाने स्वतःच्या सर्जनशीलतेचा त्यांना स्वतःच्या उत्थानाला व दैविकरणाला सहाय्य देणाऱ्या व्यक्ती सुरी जीवन जगतात. तर बघा जास्तीत जास्त बरोबर कुठलं वाटतंय बघा आपल्याला, ऑप्शन नंबर 3 वाटते. 4 नंबर काय दिले बघा, काही लोक स्वतःचा विकास स्वतः वापरत असलेल्या रकमेच्या व भौतिक सुविधांच्या मोजण्याच्या आधारे करतात, तर काही इतरांना विपुल सुविधा व दैवी सुविधा पुरवून स्वतःची पात्रता ठरवतात. जास्त बरोबर काय वाटतंय बघा आपल्याला, ऑप्शन नंबर 3 वाटते. कारण पहिल्या ह्याच्यामध्ये फक्त विरोचनाबद्दल सांगितलेले, दुसऱ्या ह्याच्यामध्ये स्वतःचे प्रतिबिंब पाहणे म्हणजे स्वतःच्या वैशिष्ट्यांचा शोध घेणे होय. आणि जास्त आपल्याला कुठलं वाटतं योग्य, 3 नंबर वाटते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा रँकिंग चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, जेव्हा ॲना, बीना, सिओना आणि डायना उंचीनुसार रांगेत उभ्या राहतात. बघा कोण कोण आहे बघा उंचीनुसार उभ्या राहतात. ते किती जण आहेत बघा, 4 जणी दिलेत. ठीक आहे, उभ्या राहतात तेव्हा बघ 4 जण आहेत. चला 1 2 3 4 उभ्या राहतात तेव्हा सिओना सर्वात ठेंगू असल्याने पहिली उभी राहते. बघा आता इथं उंचीनुसार पहिली जी उभी राहते ती सगळ्यात कोण ठेंगू आहे, सिओना. ही कोण असेल, सिओना. बघा लक्षात घ्या, इथं मी ग्रेटर दॅनचं चिन्ह दाखवलं म्हणजे इकडे सगळ्यात लहान आला, ही कोण आली, लहान व्यक्ती झाली. आणि इकडे असणारी कोण असणार आहे, मोठी व्यक्ती असणार. ठीक आहे, पण लहान असणारी व्यक्ती उंचीनुसार सगळ्यात पहिल्यांदा उभी राहिली. चला पुढे काय दिले बघा, तर बीना तिसऱ्या स्थानी येते. बघा पहिली कोण आली, सिओना आली, तर बीना किती नंबर आली बघा, तिसऱ्या स्थानी आली बीना. चला पुढे काय दिले बघा आता, तथापि तथापि जेव्हा त्या वयानुसार उभ्या राहतात. बघा तथापि त्या जेव्हा वयानुसार उभ्या राहतात, इथं पण 4 जणी दिलेत, 1 2 3 4. तथापि ज्या जेव्हा वयानुसार उभ्या राहतात तेव्हा ॲना सर्वात लहान असल्याने पहिली उभी राहते. बघा इथं पण काय, सगळ्यात लहान व्यक्ती कुठं राहते बघा, पहिली उभी राहते. लहान कोण आहे, तर ॲना आहे. बघा 1 2 3 4, इथं पण काय 1 2 3 आणि 4. चला पुढे काय दिले बघा, तर बीना सर्वात शेवटचे स्थान घेते. बघा वयानुसार सगळ्यात शेवट स्थान कोण घेते, तर बीना घेते. बसण्यासाठी, बसण्यासाठी दिलेले त्यांनी. चला पुढे काय दिले बघा, त्या दोन्ही रांगात डायना दुसऱ्या स्थानीच येते. पहा दोन्ही रांगात डायना दुसऱ्या स्थानीच आहे. इथं डायना आली, इथं पण कोण आली बघा, डायना आली. ठीक आहे बघा, आता राहिले बघा कोण, सिओना, डायना, बीना. आणि इकडे कोण आली बघा, ॲना. इथं कोण असेल, ॲना असेल. आणि राहिले इकडे कोण बघा, ॲना, डायना, बीना. इकडे आली सिओना. आता प्रश्न काय विचारले बघा, बीनाला लागून असणारी तिच्यापेक्षा वयाने लहान व्यक्ती निवडा. बघा बीनाला लागून असणारी सगळ्यात लहान व्यक्ती कोण आहे, वय कुठे येते, आणि बीनाला लागून असणारी लहान व्यक्ती कोण आहे, तर सिओना आहे. आपलं उत्तर किती असेल, ऑप्शन नंबर 2. बरं बघा आता ह्या प्रश्नामध्ये कसं आहे लक्षात घ्या, फक्त वयाला जरी तुम्ही फोकस केलं तर उत्तर निघते, पण ज्यावेळेस आपण एक्झाम मध्ये प्रश्न देतो त्यावेळेस आपल्याला प्रश्नाची मांडणी कशी आहे ते आपल्याला माहिती नसतं, की बाबा फक्त वयाला टार्गेट केल्यानंतर उत्तर निघते का, फक्त का दोन्ही घ्यावे लागतात का. काय काय वेळेस कसं असतं बघा, तुम्हाला वयातली जरी सगळी मांडणी करायची असेल ना, तर तुम्हाला वरती पण मांडणी करत करत इकडची मांडणी सुटत असते. त्यामुळं आपण जशी जशी माहिती दिली ना त्याप्रमाणे मांडणी करत जायचं. ठीक आहे, चला आता पुढचा क्वेश्चन बघू. बघा हा जो प्रश्न आहे तो आपल्याला कशावरती विचारला, कॉम्बिनेशन परम्युटेशन कॉम्बिनेशन वरती विचारला. ठीक आहे, काय दिले बघा, 20 प्रश्नांची प्रश्नपत्रिका तयार केली आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 अंतर्गत पर्याय आहेत.
दिलेल्या सर्व प्रश्नातील एक किंवा अधिक प्रश्नांना उत्तरे देण्याच्या विद्यार्थ्याला शक्य असणाऱ्या मार्गांची संख्या निवडा. आता एकूण किती मार्ग निघतात बघा, लक्षात घ्या. आता बघा, एखाद्या विद्यार्थ्याकडे बघा एका प्रश्न उत्तर देण्यासाठी किती ऑप्शन आहेत बघा. पहिला म्हणजे त्याकडे पेपरमध्ये 2 ऑप्शन आहेत. ठीक आहे बघा, हे 2 ऑप्शन झाले. आणि तिसरी कंडिशन काय आहे, तो प्रश्न सोडून पण देऊ शकतो. ठीक आहे बघा, असे एकूण 20 प्रश्न आहेत. बरोबर आहे की नाही बघा. असे प्रश्न किती बघा, 1 2 3 4 5 6 7 8. बघा इथं 1 नंबरचा प्रश्न झाला, हा 20 नंबरचा प्रश्न झाला. याप्रमाणे 20 प्रश्न आहेत. आणि प्रत्येक प्रश्नाला त्याच्याकडे बघा किती ऑप्शन आहेत, 3 ऑप्शन आहेत. कसे? त्या प्रश्नाला विचारलेले 2 ऑप्शन बघा, आणि तिसरा ऑप्शन काय त्याकडे, तर तो प्रश्न तो सोडून देऊ शकतो. इथे लक्षामध्ये म्हणजे बघा, एका प्रश्न उत्तर देण्यासाठी माझ्याकडे 3 ऑप्शन आहेत थोडक्यात. पण इथे त्यांनी अट काय घातली बघा, दिलेल्या सर्व प्रश्नातील एक किंवा अधिक प्रश्नांना उत्तरे देण्याच्या, म्हणजे कमीत कमी तुम्हाला एक तरी प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागणार. ठीक आहे, म्हणजे बघा लक्षात घ्या. थोडक्यात काय बघा, एखाद्याला वाटलं बघा, जर आता 20 प्रश्न जर आपल्याला सॉल्व्ह करायचे असतील तर ते आपण किती प्रकार सॉल्व्ह करू शकतो बघा. सुरुवातीला मी काय केलं, एकच प्रश्न सॉल्व्ह केला. एका प्रश्न बघा, थोडक्यात ए आणि बी ऑप्शन आहेत बघा, ए आणि बी ऑप्शन. ठीक आहे, पहिला प्रश्न मी घेतला. मग एखादा विद्यार्थी काय करेल, एकच प्रश्न सॉल्व्ह करेल, त्याला ए ला टिक मार्क करेल. दुसऱ्या वेळेस काय करेल बघा, तोच प्रश्न सॉल्व्ह करेल पण त्याला तो काय करेल, बी ला टिक मार्क करेल. मग 2 वेगवेगळ्या परिस्थिती झाल्या का. परत तिसऱ्या वेळेस काय करेल बघा, तर तो पहिला प्रश्न जो आहे ना तो सोडून देईल. 3 कंडिशन झाल्या. असं काय बघा, तर एकूण 20 प्रश्नांमध्ये आपल्याला आपण काय करू बघा, सुरुवातीला एकूण किती शक्यता निघतात, किती शक्य म्हणजे आपण ते प्रश्नाचं उत्तर किती प्रकारे देऊ शकतो. तर बघा, पहिला प्रश्न देण्यासाठी माझ्याकडे 3 पर्याय आहेत. म्हणजे प्रश्नावरचे 2 ऑप्शन ए आणि बी, आणि तिसरी कंडिशन काय, मी तो प्रश्न स्किप करू शकतो बघा. असे प्रत्येक प्रश्नाकडे माझ्याकडे 3 ऑप्शन, 3. ठीक आहे बघा, प्रश्न किती असे एकूण 20 प्रश्न आहेत. बरोबर आहे का नाही. मग मला लक्षात घ्या, तर मग 3 गुणिले 3 गुणिले असं किती केलं आपण, 20 वेळा केलं तर काय निघते बघा, तर 3चा 20वा घात निघतो. किती निघतो, 3चा 20वा घात निघतो. बरं, आता इथं -1 का केले लक्षात घ्या. जर मला अशी 8 काय त्यांनी घातली नसती की बाबा तुमच्याकडे बाबा 20 प्रश्न आहेत आणि 20 प्रश्नाला तुमच्याकडे काय काय पर्याय, तुम्ही प्रश्न 2 पर्याय दिले प्रश्नामध्ये, आणि तिसरी कंडिशन काय, तुम्ही तो प्रश्न सोडून पण देऊ शकता. म्हणजे आपल्याकडे जर अट नसते की तुम्हाला कमीत कमी एक तरी प्रश्न सॉल्व्ह करावा लागेल, तर त्यावेळेस उत्तर काय असतं आपलं, 3 ची पॉवर 20. पण 1 का मायनस करावा लागतो बघा, लक्षात घ्या. बघा, 1 ते 19 जे प्रश्न आहेत आपले, ह्या सगळ्या प्रश्नांना आपल्याकडे 3 ऑप्शन आहेत. पण एक प्रश्न असा आहे, समजा 20वा प्रश्न, की तो प्रश्नाचं उत्तर बघा आपल्याला तो स्किप नाही मारून, हे 19 प्रश्न आपण स्किप मारू शकतो. पण एक प्रश्न आपल्याला काय करावं लागतंय, सॉल्व्ह करावं लागतोय. आणि त्याच्यावर तिथं आपल्याला ऑप्शन किती आहेत बघा, तिथं आपल्याला 2 ऑप्शन, कुठले त्याचे पर्याय, त्याचे जे पर्याय दाखव ए आणि बी, ते 2च पर्याय आहेत. म्हणजे काय, थोडक्यात आपल्याला एका प्रश्नाला मात्र एक कंडिशन कमी होते की कुठली स्किप मारण्याची. टोटल जर आपण काढलं तर 3 ची पॉवर 20 निघते एकूण शक्यता 20 प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी. आणि एक फक्त कमी होईल, की काय, एक प्रश्न आपल्याला कमीत कमी सॉल्व्ह करायचा आहे. त्यामुळे ती एक आपली कमी झाली, आपलं उत्तर काय निघालं, ऑप्शन नंबर पहिला. म्हणजे बघा, 3 ची पॉवर 20, जी काय संख्या असेल त्यातनं फक्त एक कमी करायचं आपल्याला. का, स्किप करायला तो येत नाही प्रश्न आपल्याला, तो प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करावा लागतोय. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन किती 2 आहेत, ए आणि बी. इथं फक्त जो स्किप मारायचा जो ऑप्शन आहे तो आपल्याकडे नाही. त्यामुळे पूर्ण ह्याच्यामध्ये जेवढे काय शक्यता आहेत त्यातली फक्त ही शक्यता कमी होईल. म्हणजे एक शक्यता कमी होईल. आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, क्लॉक चॅप्टरवरती प्रश्न काय दिले बघा. कामाला जाण्यासाठी मी घर सोडले तेव्हा घड्याळ नेमकी 8:27 ही वेळ दाखवत होते. बघा, घड्याळामध्ये किती वेळ दाखवते, 8:27. 12 इथं 6, तर 3, इकडे 9. आता 8 वाजून बघा 7 आणि 8. बघा, 8:27 म्हणजे काय असतं लक्षात घ्या. बघा, मिनिट काटा कुठं आलाय बघा, 15, 20, 25 आणि 26, 27 मिनिटावर, म्हणजे इथं आलाय. बरोबर आहे का. मिनिट काटा हा इथं आलेला आहे, 27 मिनिटं. मग थोडक्यात काय, त्यांनी घड्याळाचा जवळजवळ निम्मा प्रवास पूर्ण केलेला आहे. ठीक आहे, अर्धा तास प्रवास पूर्ण केलेला आहे. मग मला सांगा, आपला तास काटा जो असेल तो कुठं असेल बघा त्यावेळेस. तास काटा जो असेल ना, तर मध्ये किती 5 मिनिटं आहेत, तर तो 2.5 मिनिटाच्या जवळ असेल. कुठं, कारण की 8 ते 9 मध्ये बघा मिनिट काटे निम्मा, आणि जवळजवळ 27 मिनिटांमध्ये 30 मिनिटाच्या जवळ आला, तो निम्मा अंतर कव्हर केलं त्याने एका तासातलं. मग इथं पण बघा, हा जो आपला तास काटा आहे तो कुठं असेल बघा, या इथं 2.5 मिनिटाच्या जवळ इथं कुठेतरी असेल. येते लक्षामध्ये. ठीक आहे, आता परत काय दिले बघा, घरी परतले तेव्हा तासो मिनिट काट्यांनी, बरं, घरी परतले तेव्हा तासो मिनिट काट्यांनी आपापल्या स्थानात नेमकी आदलाबदल केली होती. आता जागांची आदलाबदल केली म्हणजे काय,
या मिनिट तास काट्याच्या जागेला कोण आला? मिनिट काटा आला. इथं कोण आला? मिनिट काटा आला. आणि मिनिट काट्याच्या जागेला कोण गेला? तर तास काटा गेला. हे विचारले काय? तर दिसत असलेल्या नव्या वेळेला सर्वात जवळचा पर्याय निवडा. आता मिनिट काटा जर इथं असेल तर पर्याय कसे आहेत बघा. 6 वाजायला नेमकी किती वेळ कमी आहे ते विचार आपल्याला बघा. आता इथं 5 बघा, इथं 5 वर आला आपला तास काटा. 5 वाजून किती मिनिटं दिसतात बघा तुम्हाला? 40 आणि 85 मिनिटाच्या मध्ये जवळ-जवळ काय असेल बघा? 47 मिनिटाच्या आसपास असेल. बरोबर आहे का नाही? सॉरी 27 नाही. किती येते? 30 हे झाले 40. 40 आणि 45 मिनिटाच्या मध्ये म्हणजे किती? 41, 42. 42 ते 43 मिनिटाच्या मध्ये असेल आपण. म्हणजे 5 वाजून 42 किंवा 43 मिनिटं. बघा आपल्याला विचारले काय मग आता? तर बघा आता 6 वाजायला नेमकं किती वेळ कमी असेल बघा? बघा इकडं 10 हे 11 आणि 12. बघा हा 5 मिनिटं, 5 आणि 5 10, 5 15. 15 मिनिटं ठीक आहे. आणि 15 मिनिटाच्या थोडंसं पुढं पर्यायामध्ये जर बघितलं तर फक्त ऑप्शन नंबर काय निघते? 2 निघते आपलं. काय? बघा 6 ला 17.75 मिनिटं आहेत. 6 ला 17.75 म्हणजे ऑप्शन नंबर काय असेल बघा आपला इकडं? 2 असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं. आता काय दिले प्रश्नामध्ये? पाठबळ देणारे 2 तथ्य निवडा. तर काय दिले? एका शैक्षणिक संस्थेत संचालकाचा दावा, प्रजासत्ताकाचा एक दिवसीय सोहळा करण्याऐवजी आम्ही न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाच्या प्रतिज्ञेची हमी देऊन ज्या दस्तऐवजाने भारताला एक सार्वभौम प्रजासत्ताक बनवले, त्या आदर्शांचा व्यवहार सातत्याने करतो. व्यवहार सातत्याने करतो याचा अर्थ काय? तर आम्ही कृतीमध्ये करतो ते. एक दिवसाचा सोहळा साजरा करण्यापेक्षा आम्ही कशाला महत्व देतो? कृतीला जास्त महत्व देतो. तर या दाव्याला पाठबळ देणारे 2 तथ्य निवडा. म्हणजे हे जे काय बोलतायत ते सत्य आहे. ते आपल्याला ह्याच्यातनं कशातनं दिसते. ठीक आहे. 2-2 आपल्याला ऑप्शन दिलेत त्यांनी. पहा कुठले कुठले दिसतात बघा. सुरुवातीला काय दिले? ए आणि बी. पहिलं काय म्हटलंय बघा. संस्थेतील सर्व विद्यार्थी, अध्यापक आणि कर्मचाऱ्यांसाठी दूरदर्शनवरून प्रसारित होणारे देशाच्या लष्करी सामर्थ्यांचे प्रदर्शन पाहणे अनिवार्य आहे. बघा आता चांगली गोष्ट आहे. तुम्ही काय करताय? आपला दूरदर्शनवरून देशाचा तो सोहळा काय करता बघता तुम्ही. पण हा सोहळा एकच दिवस असणार आहे. परत 12 महिने तुम्ही काय करणार आहे? बरोबर आहे. आपल्याला रोजच्या कृतीमध्ये ते आपल्याला दिसलं पाहिजे. त्याच्यामुळे हे काय ते बघा ऑप्शन नंबर 1 आहे ते चूक येते. बघा हे जर चूक असेल तर पहिला पर्याय चुकीचा झाला. ठीक आहे. पहा 2 नंबर काय दिले बघा. द्वेषभावाशी अहिंसक, शांततापूर्ण मार्गाने सामना करता यावा म्हणून आम्ही शांती तज्ञांच्या मदतीने सर्व विद्यार्थी, अध्यापक व कर्मचाऱ्यांसाठी नियमितपणे कार्यशाळांचे आयोजन केले. बघा नियमितपणे कार्यशाळांचे म्हणजे आपण कृतीमधून ते दाखवलेले. म्हणजे बी बघा, बी तुम्हाला कृती दिसते. बरोबर आहे का? बरं आता सी मध्ये काय दिले बघा ह्याच्यामध्ये. सर्वात समानतेची भावना रुजवण्यासाठी आमच्या संस्थेने तयार केलेली पोशाख, आहार, भाषा आणि इतरांशी करायचे वर्तन याबाबतची नियमावली काटेकोरपणे अंमलात आणतो. बघा कशासाठी म्हटलं इथं? समानतेची भावना. सगळ्यांना समान वागणूक देण्यासाठी आपण काय केले बघा. त्या शाळेने काय केले? संस्थेने सगळ्यांचा पोशाख सारखाच आहे थोडक्यामध्ये. बरं आता जवळ-जवळ बघा सगळ्या शाळांमध्ये पोशाख सारखेच असतात. बरोबर आहे का नाही? आहार ज्या शाळांमध्ये आहार दिला जातो मोठ्या-मोठ्या शाळांमध्ये बघा जर जेवण काय-काय मुलांना शाळेमध्ये दिलं जातं. तर त्या ठिकाणी आहार पण सेमच दिलाय. बरं एक समान भाषा बोलली जाते आणि इतरांची करायचे वर्तन पण ह्या सगळ्यांची त्यांनी काय केली? नियमावली काटेकोरपणे अंमलात आणतात. बरं आता याच्यामध्ये बघा पोशाख बरं ठीक आहे. सगळ्या शाळांचे पोशाख तर सारखेच असतात आणि आहार आणि भाषा बरं एवढं काय ह्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रॉंग वाटत नाही. तात्पुरते बाजूला ठेवू आपण. डी जर आपण चेक केला बघा. आम्ही संस्थेतील प्रत्येकाला इतरांच्या वैविध्यपूर्ण जीवनशैलीचा आदर करणे शक्य व्हावे यासाठी समानानुभूती मूल्याचे पोषण करणारे उपक्रम नियमित अध्ययन बघा इथे काय म्हटलंय? उपक्रम नियमित अध्ययन उपक्रमात गुंफले आहेत. म्हणजे काय? ऑप्शन बघा डी पण काय दाखवते? कृती दाखवते. त्यांच्या उपक्रम राबवता याचा अर्थ काय? तुमच्या सातत्याने होणार त्याच्यामध्ये तुम्ही कृती दाखवताय. म्हणजे आपलं उत्तर कुठलं असं पाहिलं का? बी आणि डी जास्त बरोबर वाटतंय आपल्याला. उत्तर काय असेल आपलं? ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं आता प्रतिमावरचा प्रश्न काय दिले बघा. ए हा पारदर्शक तुकडा अभ्यासा आणि दिलेल्या पर्यायातून त्याची घडी निवडा. तर बघा आता कसं असतं लक्षात घ्या. ह्या सगळ्या घड्या घातल्यानंतर एकमेकावरती ही अशी घडी तयार होते. बरोबर आहे का नाही? मग आता
घडी तुम्ही कुठूनही घालायला सुरुवात करा, काही फरक पडत नाही. शेवटी जी काय तयार होणारी घडी असेल आणि सगळी पारदर्शक कागद आहे, तर तो दिसणारे कसा ते आपल्याला चेक करायचा. ठीक आहे का? बघा. आता पर्यायामध्ये निवडताना पर्याय कसा चेक करायचा बघा, लक्षात घ्या. तर सुरुवातीला आपल्याला सगळ्या ज्या घड्या घालायच्या आहेत, त्यासाठी कुठली तरी एक डायग्राम आपल्याला बरोबर पकडावं लागेल. बरोबर आहे का नाही? सगळ्या घड्या आपण तिथे घालू शकतो. मग आता निवडताना कशी निवडायची बघा, की ह्या डायग्राममध्ये जे काय तुम्हाला हे दिले आहेत त्याच्यामध्ये जे काय तुम्हाला ह्याच्यामध्ये बघा त्यांनी डायग्राम दिलेले आहेत. तर त्या सगळ्या डायग्राम मध्ये अशी कुठली तरी एक डायग्राम निवडायची, की जी इथं पण तशीच आहे आणि खालच्या ह्याच्यामध्ये पण सेम तशीच आहे. ठीक आहे. बघा ह्याच्यामध्ये जर आपण चेक म्हणजे थोडक्यात काय तिथं आपण सगळ्या त्याने घड्या नेऊन तिथे घालावं लागतील. बघा कसं असतं, तिथं जर आपण चेक केलं बघा, हा डॉट दिसतोय बरोबर, हा डॉट आणि हा डॉट एकाच जागेला दिसतोय बघा. कुठं बघा, म्हणजे थोडक्यात हा डॉट आहे. हा डॉट जिथं आहे ना, तिथं हा डॉट, डॉट, डॉट एका जागेला दिसतात. बघा. आता या ठिकाणी आपल्याला तात्पुरतं काय लक्षात येईल बघा, तर आपण घडी घालू शकतो का ते नीट चेक करा. कसं बघा, जर बघा हा जो खालचा त्रिकोण दिसतोय, हा त्रिकोण जर मी ह्या त्रिकोणावरती मांडला, तर काय होईल बघा, हा जो खालचा दिसतो ना तुम्हाला डायमंड आकारासारखा, तो काय होईल बघा, इथल्या इथंच कॉपी होईल. काय होईल, तो इथं जाईल. कुठं? इथं. हा इथल्या इथंच लगेच कॉपी होईल. बरोबर आहे का नाही? मग बरोबर दिसतंय बघा, इथं दिसतंय, इथं दिसतंय, इथं दिसतंय. बरोबर आहे का नाही? पहा हा झाला. बरं. मग आता याचा अर्थ काय बघा, या ठिकाणी आपण काय करू शकतो, सगळ्या त्रिकोणांची घडी आपण याच्यावरती आणू शकतो. ठीक आहे बघा. आता पुढे काय बघा, हा जो डॉट आहे, तो सुरुवातीला त्रिकोण मी इथं जर ह्या त्रिकोणावरती नेला, तर काय होईल बघा, तो इथं जाईल आणि परत तिकडे न्यायला की तो इथं जाईल. ठीक आहे बघा. 2 डॉट समोर-समोर दिसतात का बघा, समोर-समोर आहे असेच. ठीक आहे. हा पर्याय कॅन्सल झाला बघा. याचा अर्थ काय, आपण हे बरोबर मांडलं, हे बरोबर मांडलं, हे बरोबर मांडलं. ठीक आहे. ह्याचे 3 काय झाले, बरोबर झाले. आता चेक करायचं की आपल्याला बाण चेक करायचा. ठीक आहे. बाण जर आपण चेक केला, तर बघा हा जो बाण दिसतोय तुम्हाला बघा, हा बाण बाहेरच्या बाजूला कसा पॅरलल दिसतोय. बरोबर आहे का नाही? आणि त्याची पुढचं टोक कुठे आहे बघा, आतल्या बाजूला ह्याला बेसला. ठीक आहे. बरोबर आहे का? बघा आता हे काय होईल बघा, ह्या साईडला जर आणलं, तर हे जे टोक असतं ना, ते इथे येतं. लक्षात घ्या. कुठे येतं? हे जे टोक आहे ना, ते कुठं असतं? हे म्हणजे बघा, ही जर घडी आपण ह्याच्यावरती घातली, तर काय होतं? हे टोक कुठं असतं बघा, इथे येतं. येतं का लक्षामध्ये? पहा हे जर टोक इथं आलं, तर बघा हा बाण बाण कसा होईल बघा, हा बाण ह्या साईडला जाईल. बरोबर आहे. पॅरलल आहे. बरोबर आहे का नाही? पॅरलल कसा होईल? तो या साईडला जाईल असा. ठीक आहे बघा. आता ही घडी मग ह्याच्यावर जर घातली, तर हे टोक कुठे येईल बघा, हे टोक ह्या साईडला येईल. म्हणजे काय होईल बघा, हा बाण परत इथं असा होईल. बरोबर आहे का? परत काय होईल बघा, आता इकडे घडी घालताना बघा बाहेरची बाजू बाहेरच्या बाजूला जाते, लक्षात ठेवायचं. ही बाजू जर स्थिर राहते, ही जी बाजू असते ना आपली, ही बाजू ह्याच्यावर जाते, लक्षात ठेवायचं. आतली बाजू आतल्या बाजूवर, बाहेरची बाजू बाहेरच्या बाजूवर. आता काय होईल बघा, लक्षात घ्या. इथं बघा, आता ही जर बाजू मी इकडे टाकली, तर हा टोक कुठे जाईल बघा, ह्या साईडला जाईल. आणि हा बाण काय होईल, इथल्या इथं उलटा होईल. कसा होईल? असा होईल. ठीक आहे बघा. आणि आता मात्र बघा, हा टोक जर मी इथं टाकला, तर हा कुठे जाईल? त्या साईडला जाईल. मग काय होईल बघा, बघा हा जर टोक मी ह्या साईडला टाकला, तर बाण बघा ह्या बाजूला काय होईल? पॅरलल होईल, असा होईल. बरोबर आहे का नाही? मग हा बाण तुम्हाला कुठे दिसतोय बघा, ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण, तर बघा आतल्या बाजूला जर घ्यायचा म्हटलं, तर बघा फक्त कुठे दिसतोय? 2 नंबरला दिसतोय. ठीक आहे. म्हणजे आपलं बघा 2 इथं 3, 4 म्हणजे बघा ऑप्शन नंबर कुठला असेल? 2 असेल बघा. तरी पण बघा, जर ही जर प्रतिकृती तुम्ही चेक केली ना, बघा कुठली? ही प्रतिकृती. बघा ही जी बाजू कुठल्या साईडला बघा, टोक जो आहे ना, तो बाहेरच्या साईडला. हा टोक जर तुम्ही ह्या साईडला जरी आणला, कुठला हा टोक बघा, लक्षात घ्या. ह्या बाजूचा बघा, बाहेरची बाजू जर चेंज होत नाही आणि ह्याचा पुढचा टोक कुठे बघा, बाहेरच्या साईडला आहे. म्हणजे डायग्राम कशी जरी आली, तर ह्याचा टोक कुठं असेल बघा, ह्या साईडला इथं असेल, बाहेरच्या साईडला. इथं पण तो टोक कुठं असेल बघा, बाहेरच्या साईडलाच असेल. इथं पण तो टोक कुठं असेल बघा, बाहेरच्या साईडलाच असेल. इथं जर आपण बघितलं बघा, तर 2 नंबरमध्ये हा जो टोक दिसतोय, तो कुठं बाहेरच्या साईडला आहे बघा. म्हणजे ह्या साईडला, बाहेरच्या ह्या साईडला. पहा इथं मात्र तो कुठे खालच्या आतल्या साईडला आहे. ठीक आहे. मग बरोबर आपलं उत्तर काय येते? ऑप्शन नंबर 2 निघते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा डायरेक्शन चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे आणि ह्या प्रश्नाची जी मांडणी असते ना, ती बऱ्याच ठिकाणी बघा मुलं काय होतात, कन्फ्युज होतात. तर बघा प्रश्न जास्त अवघड नाही. फक्त मांडणी कशी करायची बघा. तर या पर्याय जर तुम्ही चेक केले, पर्याय काय दिसते बघा, दक्षिण, पश्चिम, पश्चिम, पूर्व. म्हणजे काय तुम्हाला एक तर उत्तर दक्षिण किंवा पूर्व पश्चिम तुम्हाला मांडणी करायची असते. तर हे बघा एकमेकांच्या शेजारी मांडणी करत या ठिकाणी आग्नेय नैऋत्य दिशा दाखवत बसायचं नाही. डायरेक्ट उभी मांडणी एका बाजूला करा आणि आडवी मांडणी एका बाजूला करा. उत्तर आपोआप निघून जाते. कसं बघा लक्षात घ्या. एका ग्रहवासाहतीत ए, बी, सी, डी, ई, एफ आणि जी हे 7 मनोरे आहेत. ठीक आहे बघा. ए आणि एफ हे डी आणि जी च्या दक्षिणेला आहेत. बघा डी आणि जी बघा.
डी आणि जी च्या दक्षिणेला कोण आहे बघा, तर ए आणि एफ. बघा ए हा डी च्या दक्षिणेला आहे आणि ए हा जी च्या पण दक्षिणेला आहे. परत बघा डी आणि जी च्या दक्षिणेला कोण आहे, तर एफ आहे. बघा तर एफ हा कुठं आहे बघा, डी च्या दक्षिण एफ हा जी च्या दक्षिणेला, सेपरेट सेपरेट मांडले. लक्षात द्या बघा, ए आणि एफ डी आणि जी च्या दक्षिणेला आहेत. बघा ए आणि एफ बघा डी आणि जी च्या दक्षिणेला आहेत, डी आणि जी च्या दक्षिणेला आहेत. ठीक आहे, पुढे काय दिले बघा आता, बघा एफ हा ए च्या पूर्वेला आहे. बघा आता इथं लगेच बघा एफ हा एच्या पूर्वेला दाखवणे, उभी मांडणी सेपरेट, आडवी बाजूला करा. एफ हा काय दिले बघा आपल्याकडे, एफ हा ए च्या पूर्वेला आहे. एफ हा एच्या पूर्वेला मांडला आपण. चला पुढे काय दिसते बघा, ई हा वसाहतीच्या दक्षिण सीमेजवळ असलेल्या सी च्या उत्तरेला आहे. बघा ई हा कुठे आहे बघा, तर ई हा सी च्या उत्तरेला आहे. ई हा सी च्या उत्तरेला आहे आणि बी च्या दक्षिणेला आहे. बघा ई कुठं आहे, बी च्या दक्षिणेला पण आहे. सॉरी ए हा आणि बी च्या पश्चिमेला पण आहे. बघा ई कुठं आहे, तर सी च्या उत्तरेला आणि ई कुठं आहे, तर बी च्या पश्चिमेला. आडवी बाजू इथं बघा, बी च्या पश्चिमेला म्हणजे कुठं आलं बघा, बघा बी च्या पश्चिमेला कोण आहे इकडं, तर ई आहे. बी च्या पश्चिमेला ई आहे. चला पुढे काय दिले बघा आता, फक्त जी आणि एफ हे दोन मनोरे सी च्या पूर्वेला आहेत. बघा आता इथं एफ दिसतोय, बरोबर आहे का नाही. बघा जी आणि एफ दोन मनोरे सी च्या पूर्वेला आहेत. बघा सी च्या पूर्वेला फक्त कोण आहेत, दोघ जण आहेत. कोण कोण, तर बघा जी आणि एफ. एफ तर इथे, इथं आपण जी मांडू शकतो. बघा सॉरी इथं कोण मांडला आपण, सी मांडला. काय म्हटलंय बघा, फक्त जी आणि एफ हे सी मनोऱ्याच्या पूर्वेला आहेत. सी च्या पूर्वेला फक्त दोघ जण आहेत. कोण, एफ आणि जी. म्हणजे बघा आपण ए च्या ह्या साईडला सी मांडू शकत नाही का, या साईडला जर सी मांडला तर बरोबर सी च्या पूर्वेला ए पण निघतो, एफ पण निघतो आणि जी पण निघतो. पण त्यांनी आपल्याला काय सांगितले, फक्त जी आणि एफ सी च्या पूर्वेला आहेत. म्हणजे एच्या इकडेच कोण घ्यावं लागलं, आपल्याला सी घ्यावं लागेल. आणि सी च्या पूर्वेला कोण आहेत बघा, एफ आणि जी. पण लक्षात घ्या इथं एफ मांडला, पण जी कुठे आहे, जी हा इथं आहे का जी हा इथं आहे ते कन्फर्म माहिती नाही. बघा सी च्या पूर्वेला कोण आहे, जी आणि एफ आहे. बरोबर आहे का, जी आणि एफ आहे. पण एफच्या पूर्वेला जी आहे का एफच्या पश्चिमेला जी आहे ते आपल्याला माहिती नाही. पुढे काय दिले बघा, दिलेल्या माहितीच्या संदर्भात नेहमी सत्य असलेले विधान निवडा. तर काय दिले बघा, ए आणि एफ हे मनोरे ई मनोऱ्याच्या दक्षिणेला आहेत. बघा उभी मांडणी चेक करा, ए आणि एफ ई च्या दक्षिणेला आहेत का, नाही. ठीक आहे, चला ई च्या दक्षिणेला कुठे ए आणि एफ दिसते का नाही दिसत, पहिलं काय झालं, चूक झालं. दुसरं चेक करा बघा, ई मनोरा हा ए मनोऱ्याच्या पश्चिमेला आहे. बघा ई मनोरा आडवी बाजू चेक करा. आता ई मनोरा हा ए च्या पश्चिमेला दिसतोय का तुम्हाला, कुठे येतं, ए दिसतोय का आडवी लाईन मध्ये, नाही दिसत आहे. 2 नंबर काय झाला, चूक झाला. 3 नंबर चेक करा बघा, ए मनोरा हा सी मनोऱ्याच्या पश्चिमेला आहे. बघा ए मनोरा जो आहे तो सी च्या पश्चिमेला दिसतोय का, तर दिसतोय 100%. बघा सी च्या बरोबर पश्चिमेला कोण आहे, तर ए दिसतोय. म्हणजे ऑप्शन नंबर 3 काय झाला, बरोबर झाला आपला. तरी 4 नंबर चेक करा बघा, 4 नंबर काय म्हटले, एफ मनोरा वसाहतीच्या सर्वात पूर्वेला आहे. बघा सगळ्यात पूर्वेला तुम्हाला एफ दिसतोय का, नाही. कारण एफच्या पलीकडे जी आहे का अलीकडे जी आहे ते आपल्याला कन्फर्म माहिती नाही. त्यामुळे 4 नंबर काय झाला, चूक झाला. आपलं उत्तर किती येते, ऑप्शन नंबर 3 येते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सरासरी चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, 11वा सामना खेळताना फलंदाज 26 धावा काढून बाद झाला व त्यामुळे या मोसमातील त्याच्या धावांची सरासरी 15 ते 16 अशी वाढली. ठीक आहे बघा, आणि काय दिले, या मोसमात स्वतःची सरासरी 20 पर्यंत नेण्यासाठी त्याने या डावात जितक्या धावा काढणे आवश्यक होते ती संख्या दाखवणारा पर्याय निवडा. म्हणजे बघा एका खेळाडूने किती सामने खेळले, तर 11 सामने खेळले. ठीक आहे, बरं आता 11 सामना खेळायच्या आधी त्याचे सामने किती असतील बघा, सुरुवातीचे 10 सामने असतील. मग 10 सामन्यामध्ये त्याने सरासरी सरासरी काढलेल्या ज्या धावा असतील, सरासरी धावा आणि इकडे करा एकूण धावा, इकडे एकूण धावा. बघा 11वा सामना खेळताना फलंदाजाने 26 धावा काढून बाद झाला, त्यामुळे त्याच्या मोसमातील सरासरी धावांची सरासरी किती झाली, 15 वरनं 16 वर गेली. म्हणजे 10व्या सामन्यापर्यंत त्याची सरासरी किती होती, तर 15 होती. येत्या लक्षामध्ये 10व्या सामन्यापर्यंत त्याची सरासरी 15 होती आणि 11व्या सामन्यामध्ये बरोबर 26 धावा काढल्यामुळे सरासरी कितीने वाढली, तर 1 ने वाढली. बरोबर आहे का. बरं आता पुढे काय दिले, तर सरासरी 20 पर्यंत नेण्यासाठी म्हणजे सरासरी धावा 20 जर करायच्या असतील तर त्याने या डावा जितक्या धावा काढणे आवश्यक होते ती संख्या दाखवणारा पर्याय निवडा. म्हणजे त्याने 26च्या ऐवजी किती धावा काढायला पाहिजे होते आपल्याला तेवढं विचारले. बघा आता ह्याच्यामध्ये बघा ह्याचा काय संबंधित नाही. आपल्याला काय करायचंय, 10 सामन्यांची सरासरी 15 आहे. 11वा जो सामना आहे
टोटल 11 सामन्यामध्ये त्याची किती सरासरी व्हायला पाहिजे? 20 सरासरी व्हायला पाहिजे. तर त्याने मग जो 11वा सामना इथं वाढलेला आहे, एक सामना जो वाढला इथं, तर ते एका सामन्यामध्ये किती धावा करायला पाहिजे ते विचारले बघा. 15 सुरुवातीच्या 10 सामन्यातले सरासरी धावा किती आपल्या 15 आहेत. मग एकूण धावा किती असतील बघा? तर 15 गुणिले 10. 15 गुणिले 10 झाले 150. ठीक आहे बघा. आता टोटल 11 सामन्यामध्ये त्याला जर सरासरी 20 करायची असेल तर किती धावा काढायला टोटल करावं लागतील? 11 गुणिले 20 बरोबर झाले 220. 11 दूनी 22 बरोबर आहे का नाही? टोटल 11 सामन्यामध्ये त्याला 220 धावा कराव्या लागतील आणि त्याने 10 सामन्यामध्ये किती धावा केल्या तर 150 धावा केलेल्या. ठीक आहे. मग त्याला बघा किती धावा त्याने 11व्या सामन्यामध्ये किती धावा करायला पाहिजे होत्या? पहा 220 मधून जर 150 गेले खाली किती राहिलं? 70. म्हणजे 11वा जो सामना आहे त्याच्यामध्ये त्याने 26 सामन्याच्या ऐवजी जर 70 धावा केल्या असत्या, 26 धावाच्या ऐवजी जर 70 धावा केल्या असत्या तर सरासरी किती झाली असती? 15च्या वरनं 20 झाली असती. तर आपलं उत्तर काय निघालं? ऑप्शन नंबर 4 निघेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा शर्यत चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? 1 किलोमीटरच्या शर्यतीत आयेशाने दयावर 50 मीटरने किंवा 10 सेकंदांनी मात केली. बघा आता शर्यत किती आहे बघा आपली? 1 मीटरची, सॉरी 1 किलोमीटरची. ठीक आहे. इकडे झाली आयेशा. आयेशा दुसरी कोण आहे इकडं? एक दया. दुसरी कोण आहे? दया. ठीक आहे बघा. चला 1 किलोमीटरच्या शर्यतीत आयेशाने दयावर 50 मीटरने किंवा 10 सेकंदांनी मात केली. आता थोडक्यात जिंकली कोण बघा? आयेशा जिंकली. ठीक आहे. आता 1 किलोमीटर म्हणजे किती झाले बघा? इकडे आपली 1000 मीटरची शर्यत आहे आपली. ठीक आहे. 1000 मीटरची. आता आयेशाने हे 1000 मीटर पूर्ण केले. ठीक आहे बघा. आयेशाने हे 1000 मीटर पूर्ण केले. बरं आता काय केले बघा? दयाने. दयाला तिने कितीने हरवले बघा? आयेशाची शर्यत पूर्ण होईपर्यंत दया पोहोचली कुठं? तर 950 मीटरवरती पोहोचली. का? कारण काय म्हटले? आयेशाने दयावर 50 मीटरने किंवा 10 सेकंदांनी मात केली. याचा अर्थ काय आहे? आयेशा ज्यावेळेस तिने शर्यत पूर्ण केली त्यावेळेस दया 950 मीटरवरती होती. 50 मीटर तिला आणखी पूर्ण करायचं बाकी होतं. ठीक आहे. बरं बरं त्यांनी देताना काय दिलं? एक तर मीटरमध्ये 50 मीटर दिले किंवा 10 सेकंद. मग थोडक्यात काय? ही पोहोचल्यानंतर ना दयाची पोहोचली तर दयाला किती वेळ लागला? तर 10 सेकंद वेळ जास्त लागला. तर कुठला 10 सेकंद बघा? तर हे जे काय 50 मीटर तिचं कव्हर करायचं राहिलं होतं, तर ते कव्हर करायला तिला किती वेळ लागला? तर बघा 10 सेकंद वेळ लागला. येते लक्षामध्ये? बघा आता प्रश्न काय विचारला त्यांनी आपल्याला? तर शर्यत पूर्ण करायला आयेशाने घेतलेला वेळ दाखवणारा पर्याय निवडा. तर शर्यत पूर्ण करायला आयेशाला किती वेळ लागला ते विचारलंय बघा. आपला दयाचा वेळ आपण सांगू शकतो. दयावरून आपण आयेशाचा वेळ सांगू शकतो. कारण की दयापेक्षा 10 सेकंद वेळ कमी कोणाला लागला? आयेशाला वेळ लागलाय. बघा दयाला 50 मीटर अंतर पूर्ण करायला 10 सेकंद वेळ लागते. तर मग विचारलंय का आपल्याला? तर पूर्ण बघा. तर बघा 50 मीटरला जर 10 सेकंद वेळ लागत असेल तर टोटल शर्यत आपली 1000 सेकंदाची. तर त्याला किती? तर किती वेळ लागेल बघा? तिरकस गुणाकार करा. ह्याने ह्याला गुणा आणि ह्याने ह्याला गुणा. बघा 1 गुणिले 50 बरोबर 1000 गुणिले 10. 1000 गुणिले 10 बरोबर किती निघते? 1 जाग्याला ठेवा आणि 50 बरोबरच्या पलीकडे टाका. 1000 गुणिले 10 भागिले 50 किती निघते बघा? चला ह्या शून्याला हे शून्य गेला. 5 एके 5 आणि 5 दुने 10 म्हणजे बरोबर झाले 200 सेकंद. बघा आता दयाला शर्यत पूर्ण करायला किती वेळ लागतो बघा? तर 200 सेकंद वेळ लागतो. ठीक आहे. 200 सेकंद. विचारले कोणाला बघा? तर आयेशाला किती वेळ लागेल? तर आयेशा किती वेळ लागेल बघा? दयापेक्षा 10 सेकंद कमी. बरोबर आहे की नाही? मग हिला किती वेळ लागेल? तर 190 सेकंद वेळ लागेल. ऑप्शन नंबर किती असेल? 2 असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा प्रतिमावरती प्रश्न दिलाय. काय दिले बघा? दिलेल्या सहसंबंधातील प्रश्नचिन्हाच्या जागेसाठी उचित पर्याय निवडा. थोडक्यात काय? अॅनालॉजीवरती प्रश्न दिलाय बघा. ह्या दोन डायग्राम जर एकमेकाशी जो सहसंबंध आहे तोच बघा 1 आणि 2 नंबर डायग्राम ही पकडली आणि जर 3 आणि 4 पकडली तर 3 आणि 4चा सहसंबंध एकमेकाशी काय? पण इथं उलट दिले बघा. इथं एकाचं 2 नंबर दिले का नाही तर त्यांनी काय करायला पाहिजे होतं? हे डायग्राम जे आहे ना इथं द्यायला पाहिजे होते आणि 3चं 4 बरोबर काय असेल ते म्हणजे हा क्वेश्चन मार्क इथं असायला पाहिजे होता. हे डायग्राम इथं असायला पाहिजे होती. ठीक आहे. बरं असू दे. आता काय दिसतंय बघा तुम्हाला इथं? ह्याच्यामध्ये बघा आतले जे मोठे 2 सर्कल आहेत इथं पण ते दिसतात. बरोबर आहे की नाही? फक्त काय केलं? आतला त्यांनी डॉट वाला सर्कल काढून घेतलाय आणि बाकीचे 2 सर्कल आहे असे ठेवले तिथं. ठीक आहे. इथं बघा आपण काय करायचं बघा? आतला जो लहान चौकोन आहे तो बाजूला काढून घेतला. बाकीचे जे आतले 2 सर्कल आहेत ते आहे असे ठेवले. म्हणजे उत्तर काय निघेल? बरं बाकीचं काय चेंज करायचं नाही आपल्याला. इथं पण बघा तुम्ही बाहेरचा सर्कल पांढरा आहे, आतला सर्कल एक आहे तो डॉट डॉट वाला दिसतो. बरोबर? तो आहे असा ठेवलाय त्यांनी. इथं पण काय? बाहेर जे 2 सर्कल जे चौकोन आपण ठेवले ते जसे तसे ठेवायचे. काय निघते? वेगळं ऑप्शन नंबर 4 निघते.
कारण की आपण बाकीचे काय बदल केला नाही, सगळे डॉट 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 वाले दिसतात का, आहे ठेवलेत, फक्त आतला चौकोन आपण काढून घेतला. उत्तर काय निघालं आपलं ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा पर्सेंटेज चॅप्टरवरती क्वेश्चन काय दिले बघा. ग्रंथालय असावे वा नसावे हे ठरवण्यासाठी निंबोली गावात जनमत घेण्यात आले. सर्व प्रौढांना मताधिकार होता. सर्वांना एकतर ग्रंथालय असावे म्हणून किंवा नसावे म्हणून मतदान केले किंवा मतदान केले नाही. ठीक आहे बघा आता बरं, स्थानिक वार्तानुसार पुढे काय दिले बघा. मतदान केलेल्यांपैकी 80%नी ग्रंथालय असण्याच्या बाजूने मतदान केले. बरं, आता एकूण बघा गावातील मतदार आपण घेऊ आधी इकडे बघा. गावातील मतदार. ठीक आहे, आता मतदारांमध्ये बघा 2 गट असतील. कुठले कुठले बघा. एक म्हणजे मतदान केलेला, एक म्हणजे मतदान केलेला आणि दुसरा काय न केलेला. ठीक आहे बघा, काय गैरहजर करू आपण, गैरहजर. ठीक आहे बघा, आणि मतदान कशासाठी करायचं आपल्याला, गावामध्ये ग्रंथालय असावे किंवा नसावे ह्याच्यासाठी आपल्याला मतदान करायचे. आता स्थानिक वार्तानुसार आपल्याला काय माहिती कळली बघा. तर मतदान केलेल्यांपैकी 80%नी ग्रंथालय असण्याच्या बाजूने मतदान केले. आता बघा मतदान करणारे केलेले किती आपण आज बघू 100 आहेत. आणि 100 मधले बघा 80 लोक असे आहेत की ज्यांनी काय केले बघा, ग्रंथालय असावे. बघा ग्रंथालय असावे, ग्रंथालय असण्याच्या बाजूने मतदान केलं. ठीक आहे बघा, म्हणजे 20 लोकांनी कोणाच्या बाजूने मतदान केलं बघा, तर ग्रंथालय नसणे, ग्रंथालय नसण्याच्या बाजूने मतदान केले. ठीक आहे, बरं कुठल्या ज्या असं समजू की 100 लोकांनी मतदान केले, त्यातल्या 80 लोकांनी ग्रंथालय असावे मतदान केले, 20 लोकांनी ग्रंथालय नसावे मतदान केले. पुढे काय केले बघा. आणि गावच्या 80% प्रौढ मतदारांनी गावात ग्रंथालय असण्याच्या बाजूने मतदान केले नाही. बघा आता कन्फ्युजन होईल तुमचं काय. इथं तर तुम्ही म्हणताय बघा मतदान केलेले किती आहेत बघा, एकूण ह्याच्यातले 80. ठीक आहे, आणि मतदान न केले तर 20 दिसतात. 80% आले कुठून. ठीक आहे बघा, तर शब्दामध्ये नीट बघा, थोडस ट्रिकी त्यांनी लँग्वेज वापरली. काय दिले बघा, गावाच्या 80% प्रौढ मतदारांनी गावात ग्रंथालय नसण्याच्या बाजूने मतदान केले. बघा असण्याच्या काय म्हटले त्यांनी, असण्याच्या बाजूने मतदान केले नाही असं विचारलं तिथं. बघा ग्रंथालय असण्याच्या बाजूने मतदान करणारे 80 आहेत आणि ग्रंथालय नसण्याच्या बाजूने मतदान केले आहे असा प्रश्न विचारलेला का नाही. विचारले का त्यांनी बघा, ग्रंथालय असण्याच्याच म्हटले, असण्याच्याच बाजूने मतदान केले नाही म्हटले. म्हणजे ग्रंथालय असण्याच्या बाजूने मतदान न केले किती आहेत, तर 80%. 80% कुठले पकडावं लागतात बघा, लक्षात घ्या. तर आता बघा जे गैरहजर लोक आहेत बघा, जे काय एक्स लोक गैरहजर आहेत ते पण काय म्हणणार आहेत बघा, मी पण ग्रंथालय असण्याच्या बाजूने मतदान केलेलं आहे. त्यांनी भले बघा त्यांनी असण्याच्या बाजूने पण मतदान केलेलं नाही, नसण्याच्या बाजूने पण मतदान केलं नाही. पण ही लोक आपल्याला पकडावं लागतील. ही लोक काय म्हणतील, मी ग्रंथालय असण्याच्या बाजूने मतदान केलेलं नाही, त्याने नसण्याच्या बाजूने पण मतदान केलेलं नाही, पण ग्रंथालय असावे म्हणून पण मतदान केलेलं नाही. तिथं काय म्हटलंय तुम्हाला, बघा गावच्या 80% प्रौढ मतदारांनी गावात ग्रंथालय असण्याच्या बाजूने मतदान केले नाही. मग असण्याच्या बाजूने मतदान न केले किती आहेत बघा, तर हे 20 लोक पकडावं लागतील. कोण, ज्यांनी नसण्याच्या बाजूने मतदान केले आणि जे गैरहजर. म्हणजे हा इथून इथला जो पार्ट आहे सगळा तो किती असेल बघा, तर टोटल गावाच्या किती असणार आहे, 80% असेल. कुठल्या, तर एकूण मतदाराच्या हे किती झालं, 80% झालं. आणि हे 80% कुठले, तर जेवढ्यांनी मतदान केलं त्याच्या येते लक्षामध्ये. कारण तसं बघा गेलं तर ते 80% आपण मग ह्याचा जर विचार नाही केला आपण, तर 80% आपण दाखवू शकत नाही. येते लक्षामध्ये. बरं प्रश्न कुठे विचारलाय बघा, तर ग्रंथालय असण्याविरोधात असलेली गावातील प्रौढ मतदारांची टक्केवारी निवडा. बघा आता मात्र प्रश्न कुठे विचारलाय, ग्रंथालय असण्याच्या विरोधात. आता बघा ग्रंथालय असण्याच्या विरोधात ज्यांनी मतदान केले ते लोक पकडावं लागतील आणि त्यांची टक्केवारी किती आहे ते आपल्याला त्यांनी विचारलेले. बघा आता लक्षात घ्या, इथं कसं आहे बघा, लक्षात घ्या. हे ग्रंथालय असण्याच्या बाजूने मतदान करणार आहेत 80 लोक. हे 20 लोक कोण पकडले आपण, ग्रंथालय नसण्याच्या बाजूने मतदान केलेले. हे X लोक कोण आहेत, तर जे गैरहजर होते, ज्यांनी मतदान केलेलं नाही. पण हे X लोक आपण कुणासाठी पकडू शकतो बघा, ग्रंथालय असण्याच्या बाजूने मतदान न केलेले, त्याच्यामध्ये पण हे पकडावं लागतील. आणि जर त्यांनी विचारलं असतं काय, तर ग्रंथालय नसण्याच्या बाजूने पण मतदान न केलेले विचारले असतं, तर तिथं सुद्धा आपल्याला X पकडावं लागले असते. कारण ह्यांनी ह्याच्या बाजूने पण मतदान केलेलं नाही, ह्याच्यावर येते लक्षामध्ये. बरं आता काय निघतंय बघा इकडं, हे 80% लोक म्हणजे कोण झाले आपले, तर हे झाले. हे 80% म्हणजे कोण झाले, हे झाले कोण,
एकूण गावातील मतदारांपैकी असे लोक की ज्यांनी ग्रंथालय असण्याच्या बाजूने मतदान केलेले नाही, त्याच्यामध्ये कोण आलं, ह्याच्या असण्याच्या विरुद्ध मतदान करणारे आणि गैरहजर असणारे असे म्हणून 80% लोक झाले. आणि हे 80 कोण झाले, तर हे एकूण मतदाराच्या 20% लोक झाले. ठीक आहे बघा. आता विचारले काय बघा त्यांनी आपल्याला, तर ग्रंथालय असण्याविरोधात गावातील प्रौढ मतदारांच्या टक्केवारी किती बघा, तर असण्याच्या विरोधात असणारे किती लोक दिसतात आपल्याला, हे 20 लोक आहेत. हे 20 लोकांची टक्केवारी किती इथं, तर बघा गावात बघा हे हे 20% कुठे लक्ष देते का, गावातील टोटल मतदारांच्या 20%. ठीक आहे. आता हे 20 म्हणजे एकूण गावातले एकूण मतदारांच्या किती लोक निघतात टक्केवारीमध्ये, तर काय निघेल बघा इथं, तिरकस गुणाकार बघा, 80 म्हणजे 20%, तर 20 म्हणजे किती येते लक्षामध्ये बघा. 80 म्हणजे 20%, तर 20 म्हणजे किती, तिरकस गुणाकार करा, किती निघते बघा, x गुणिले 80 बघा, x गुणिले 80 बरोबर काय निघेल, 20 गुणिले 20 बरोबर आहे का. 20 गुणिले 20, तर बघा एक जागाला ठेवा आणि 80 बरोबरच्या पलीकडे टाका, 20 गुणिले 20 भागिले 80 काय निघते बघा, 20 एके 20, 20 चोक 80, परत 4 एके 4, 4 पंचे 20, म्हणजे x बरोबर काय निघते बघा 5%. किती आलं, 5%, म्हणजे ऑप्शन नंबर किती असेल, 2 असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बर, युक्तिवादावरती प्रश्न दिला. ठीक आहे. काय दिले बा प्रश्न इंटवाचा, वरील युक्तिवाद दुबळा करणारे एक सर्वात उचित तथ्य निवडा. दुबळा करणारे म्हणजेच काय, जे तुम्हाला इथं युक्तिवाद दिला आहे, युक्तिवादाचा अर्थ असतो आर्ग्युमेंट. ठीक आहे. युक्तिवाद म्हणजे आर्ग्युमेंट, आणि आर्ग्युमेंट करताना तुम्हाला कसं आहे आर्ग्युमेंट करायचं, की हे तुम्ही जे इथं जे काय माहिती दिलेली आहे त्याला दुबळा करणारे, ह्याला अपोज करणारे. ठीक आहे. काय दिले बघा, राळा इटालियन मिलेट, सावा लिटल मिलेट, हरिक वर्गू, वरे बार्नयार्ड मिलेट या भरड धान्यात, हे सगळे काय थोडक्यात भरड धान्य आहेत. या भरड धान्यात अमायनो आम्ल, स्निग्ध आम्ल आणि इतर जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. त्यात लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम ही खनिजे असतात. या अन्न घटकांमुळे शरीरातील संप्रेरकांच्या कार्याला मदत मिळते. त्यांच्यामुळे शरीरातील ग्लुकोज आणि इन्सुलिन तयार होण्याचं प्रमाण नियंत्रित होते. त्यांचं पचन सावकाश होत असल्याने ती बराच काळ पोटात असतात. त्यामुळे कमी खाऊन पोट भरल्याचं समाधान लाभतं. त्यांच्यात लेसिथिनचे प्रमाण जास्त असल्यामुळे मज्जासंस्था बळकट होते. त्यातील फायटो रसायनांमुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. रक्तातील कोलेस्टेरॉल कमी होतं. गव्हांपेक्षा भरड धान्यातून 12.5% प्रोटीन अधिक मिळतं. बरं, आता इथपर्यंत जर आपण विचार केला तर बरोबर बघा काय केलं, तुम्हाला भरड धान्याचे जे काय उपयोग आहेत ना ते आपल्याला त्यांनी सांगितले, फायदे सांगितले. ठीक आहे. आता पुढे काय केले बघा त्यांनी, गव्हापेक्षा भरड धान्यातून 12.5% प्रोटीन अधिक मिळते, म्हणजे गव्हापेक्षा भरड धान्यामध्ये प्रोटीन जास्त आहे असं म्हटले त्यांनी. यकृताच्या विकारात सावाचा वापर करतात. भरड धान्ये ग्लुटेन मुक्त असल्याने त्याचे वावडे असलेल्या व्यक्तींना ती खाता येतात. आणि थोडक्यात विविध वैशिष्ट्यांमुळे भरड धान्ये शरीर स्वास्थ्यासाठी उपयुक्त आहेत. सत्य असल्यास वरील युक्तिवाद दुबळा करणारे एक सर्वात उचित तथ्य निवडा. बघा पहिल्या इथपर्यंत बघा जर बघितलं आपण 5-6 लाईनीमध्ये, तर काय दिसते बघा तुम्हाला, बरोबर त्यांनी भरड धान्याचे फायदे सांगितले. ठीक आहे. पण इथून सुरुवात काय केली बघा त्यांनी, गव्हापेक्षा भरड धान्य भारी असं म्हटलं, थोडक्यात 12.5% प्रोटीन जास्त आहे. ठीक आहे. आणि परत काय म्हटले बघा इथं, भरड धान्य ग्लुटेन मुक्त असल्याने त्याची बावडे असलेल्या व्यक्तींना ते खाता येतात. बरं, आता आपल्याला युक्तिवाद शोधायचा ना, बघा इथं पर्याय चेक करून बघा काय दिले बघा याच्यामध्ये. पहिला पर्याय काय दिलाय, अन्नात मुख्यतः तांदूळ, रागी, कुट्टू, चणा, तूर, उडीद यांचा समावेश करणाऱ्या दक्षिण भारतीयांना अन्न पचनाच्या समस्यांचा त्रास होत नाही. याचा अर्थ काय, भरड धान्याचाच फायदे आहेत पण त्यांनी सांगितले. ठीक आहे. कारण की काय, तूर, उडीद हे सगळे काय भरड धान्याचे आहेत. बरं, पुढे काय दिले बघा आणखी त्यांनी, अन्नातून गहू पूर्णपणे बर, हे काय करते बघा, ह्या युक्तिवादाला सपोर्ट करते. आपल्याला युक्तिवाद दुबळा करायचा, म्हणजे ह्याच्यातला चूक दाखवायची आपल्याला. काय दिले बघा, अन्नातून गहू पूर्णपणे वगळला तर ब जीवनसत्व, झिंक, कोंडा हे ग्लुटेन सोबत असणारे महत्वाचे घटक व्यक्तीला मिळत नाहीत. बघा आता इथं काय म्हटलंय बघा त्यांनी आपल्याला, की भरड धान्य ग्लुटेन मुक्त असल्याने, काय भरड धान्य ग्लुटेन मुक्त असल्याने त्याचे वावडे असलेल्या व्यक्तींना ते खाता येतात. ग्लुटेन नावाचं जे काय बाबा आपल्या शरीरामध्ये जे काय रसायन असेल ते बाबा काही लोकांना काय थोडक्यात काय बघा, शरीर स्वास्थ्यासाठी उपयुक्त काय म्हटले,
ग्लुटेन सारखं जे काही रसायन असेल ना तर ते शरीर स्वास्थ्यासाठी उपयोगाला नसेल आपल्याला. पण बघा कसं असतं बघा, आपल्या शरीरामध्ये प्रत्येक गोष्टीचं काही ना काही प्रमाणामध्ये आपल्याला ते घ्यावं लागतं. तर इथं काय दिले बघा त्यांनी आपल्याला, तर ग्लुटेन मुक्त असणारे महत्त्वाचे घटक व्यक्तीला मिळत नाहीत व परिणामी आतड्यातील उपकारक जंतू क्षीण होऊन आतड्याच्या प्रतिकारशक्ती बेलगाम वाढते आणि क्वचित कर्करोगाला निमंत्रण देते. म्हणजे आपण गहू पूर्णपणे वगळू शकत नाही, ह्याच्यामध्ये त्यांनी ही माहिती दिलेली आहे. ठीक आहे. बरं, आता 3 नंबरला काय दिले बघा, जनजात सिलिएक स्प्रू या स्वाधीने त्रस्त व्यक्तींच्या लहान आतड्यात ग्लुटेनची पचनक्रिया होत नाही. त्यामुळे ज्यात ग्लुटेन शोधूनही सापडणार नाही असेच अन्नपदार्थ त्यांना खावे लागतात. मग थोडक्यात इथं काय म्हटलंय बघा, तर अ, ज्यांना बाबा हे सिलिएक स्प्रू जी काही व्याधी आहे त्यांना ग्लुटेन चालत नाही. मग त्यांनी काय केलं पाहिजे, भरड धान्य खाल्ली पाहिजे. थोडक्यात मग हे सपोर्ट कशाला करते बघा, तर हे भरड धान्याला सपोर्ट करते. कुठलं? पहिलं पण भरड धान्याला सपोर्ट करते, 3 नंबर पण भरड धान्याला सपोर्ट करते. 4 नंबर काय म्हटले बघा, ज्वारी, बाजरी, राजगिरा, नाचणी, कट्टू, भरड धान्यांच्या बरोबरीने कडधान्ये, तेल, दूध, मांस, मासे, अंडी, भाज्या, फळे इत्यादींचा वापर केला जात असल्यामुळे गहू खाणे अपरिहार्य आहे. म्हणजे गहू नाही खाल्ला पाहिजे म्हटलं याच्यामध्ये. ठीक आहे. त्यामुळे हे पण काय ते चुकते बघा. आता जर आपण 2 नंबरचा पर्याय चेक केला तर काय निघते बघा 2 नंबरमध्ये, अन्नातून गहू पूर्णपणे वगळला तर ब जीवनसत्व, झिंक, कोंडा हे ग्लुटेन सोबत असणारे महत्त्वाचे घटक व्यक्तीला मिळत नाहीत व परिणामी आतड्यातील उपकारक जंतू क्षीण होऊन आतड्याची प्रतिकारशक्ती बेलगाम वाढते आणि क्वचित कर्करोगाला निमंत्रण देते. म्हणजे ऑप्शन नंबर 2 बरोबर ह्याला काय करते, ह्याचा व्यक्तिवाद दुबळा करते. का? कारण की पूर्णपणे आपण गहू अन्नातून बाजूला काढू शकत नाही. आणि पुढे काय म्हटले बघा त्यांनी, की आपल्याला गव्हाबरोबर ग्लुटेन ग्लुटेन पण मिळते आणि ग्लुटेन काही प्रमाणात पण व्हायला आपल्याला शरीरामध्ये असलं पण पाहिजे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट काय, त्याच्यामुळे त्यांनी काय वापरलं होतं बघा, की कर्करोगाचा धोका कमी होते. पण जर आपण गहू पूर्णपणे जर स्किप करून टाकला जेवणातून तर आपल्याला इथं काय म्हटलंय बघा 2 नंबरमध्ये, आणि क्वचितच कर्करोगाला निमंत्रण मिळते. म्हणजे आपण गहू जर खाण्यातून काढून टाकला तर आपलं कर्करोगाला निमंत्रण आपण देऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर ऑप्शन नंबर 2 बरोबर निघते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. ठीक आहे. बघा काय दिले प्रश्नामध्ये, सुरक्षा तज्ञ. बरं, आता हा जो प्रश्न आहे बघा लक्षात घ्या, हा इथं तुम्हाला अनुमान विचारलाय बरोबर, थोडक्यात काय निष्कर्ष विचारलेला आहे. आणि हा सिलॉगिझम चॅप्टर टाईप मध्ये आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे बघा, विधान निष्कर्षाचे जे प्रश्न असतात त्यातले काही प्रश्न आपण सिलॉगिझम नुसार सॉल्व्ह करू शकतो. का? कारण सिलॉगिझम मध्ये पण तुम्हाला विधान आणि निष्कर्ष दिलेला असतो. कोल्ड कंपॅरिझन मध्ये पण तुम्हाला काय असतं, विधान आणि निष्कर्ष असतं. निष्कर्षाचा अर्थ काय असतो, जेवढं विधानात दिले ना तेवढं आपल्या निष्कर्षामध्ये असलं पाहिजे. बघा पहिलं काय वाचून घ्या. सुरक्षा तज्ञ तसेच पूर्वी आर्थिक गुन्हेगार असलेले कृत्रिम बुद्धिमान म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजंट तज्ञ लोकही आहेत. म्हणजे काय म्हटले बघा, बघा पूर्वी काय म्हटले बघा, सुरक्षा तज्ञ तसेच, म्हणजे काही सुरक्षा तज्ञ लोक आहेत बघा, काही सुरक्षा तज्ञ लोक आहेत आणि परत तसेच पूर्वी आर्थिक गुन्हेगार असलेले बघा. ठीक आहे. बघा दुसरे आर्थिक गुन्हेगार लोक आहेत पहा. सुरक्षा तज्ञ तसेच पूर्वी आर्थिक गुन्हेगार असलेले कृत्रिम बुद्धिमान आर्टिफिशियल इंटेलिजंट तज्ञ लोक हे आहेत. म्हणजे बघा सुरक्षा तज्ञ असणारे आणि काही परत बघा आर्थिक गुन्हेगार असणाऱ्यांमधले पण असे काही लोक आहेत की जे काय बघा आर्टिफिशियल इंटेलिजंट आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजंट आहेत. मग ह्यातले पण काय आहेत आणि ह्यातले पण काय आहेत. पुढे काय म्हटले बघा, सर्व लोक जे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजंट आहेत, ते तज्ञ आहेत, अशांना एका संस्थेने सुरक्षा रचनाकारांच्या चमूत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले. म्हणजे आर्टिफिशियल बघा, आणि इथं काय म्हटले बघा, सर्व सर्व लोक जे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजंट तज्ञ आहेत, अशांना एका संस्थेने काय केले बघा, चमूत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलंय बघा. आता लक्षात घ्या, सर्व म्हणजे हे कोण आले बघा, सर्व आर्टिफिशियल इंटेलिजंट वाले सर्व आले. ठीक आहे बघा. हा, निमंत्रित केले. आता हे विधान झालं, ह्याच्यावर आपण डायग्राम काढली, ह्याला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड डायग्राम. स्टँडर्ड डायग्राम. ठीक आहे. बरं, आता स्टँडर्ड डायग्राम वरती कसं असतं बघा, जे तुम्हाला आता इथे 4 पर्याय दिलेले आहेत निष्कर्ष, तर ह्याच्यामधले बघा, बरं इथे काय म्हटले, वरील विधानांच्या आधारे करता येणारे पुढील पैकी एक तर्कसंगत अनुमान निवडा. अनुमान म्हणजे काय, निष्कर्ष निवडा. बघा आता या 4 निष्कर्षामधला निष्कर्ष निवडताना कसं असतं लक्षात घ्या, स्टँडर्ड डायग्राम वरून आपण होकारार्थी निष्कर्ष फक्त एवढ्या एका डायग्राम वरून उत्तर आपलं निघून जातं. ठीक आहे. नकारार्थी जर निष्कर्ष दिला असेल तर त्यासाठी तुम्हाला पॉसिबिलिटीचे डायग्राम काढून चेक करावं लागतं. इथे जर आपण पहिलं चेक केलं, होकारार्थी कुठले कुठले बघा आहेत, नाहीत,
इथं काय आहे आणि नाही, म्हणजे पहिलं आणि तिसरं आपण एवढ्या एका डायग्रामवरून उत्तर बरोबर आहे का चूक चेक करू शकतो. बघा पहिले काय दिले, SD चमूत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलेले सर्वजण, बघा सर्वजण सुरक्षा तज्ञ किंवा पूर्व आर्थिक गुन्हेगार आहेत म्हटले. बघा ही काय एसडी कमिटीची काय असेल, या कमिटीमध्ये नेमणारे सगळेजण सुरक्षा तज्ञ आणि आर्थिक गुन्हेगार आहेत का नाही, याच्यामध्ये काही जण आहेत, सर्वजण आहेत का नाही. त्याच्यामुळे पहिलं काय झालं, चूक झालं. आता 3 नंबर चेक करा. बघा काही पूर्व आर्थिक गुन्हेगारांना, बघा काही पूर्व आर्थिक, हे आर्थिक गुन्हेगार आहेत, काही पूर्व आर्थिक गुन्हेगारांना एसडी चमूत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलेले आहे का, बरोबर आहे. बघा काही पूर्व आर्थिक गुन्हेगारांना आपण या एसडी चमूमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलेला आहे का, तर आहे. इथला जो पार्ट आहे ना, तर त्यांना आपण प्रोत्साहित केलेला आहे. बरोबर. बघा आपलं ऑप्शन नंबर 3 काय ते बरोबर आहे. बरं आता 2 आणि 4 बरोबर आहे का चुकले, लक्षात घ्या. बघा 2 नंबर काय म्हटले, बघा एसडी चमूत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलेले काही जण, बघा एसडी चमूत, या एसडी चमूत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलेले काही जण सुरक्षा तज्ञ किंवा पूर्व आर्थिक गुन्हेगार नाहीत. म्हणजे बघा बघा ह्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलेले काही जण सुरक्षा तज्ञ व पूर्व आर्थिक गुन्हेगार नाहीत. म्हणजे बघा हा जो पार्ट दिसतोय तुम्हाला इकडचा, हा इथला पार्ट म्हणा किंवा इथला पार्ट, तर हा सुरक्षा तज्ञ पण नाही आणि आर्थिक गुन्हेगार पण नाही. पण लक्षात घ्या, जर आपण पॉसिबिलिटीची डायग्राम काढली तर ह्या सगळ्या डायग्राम आपण एक करू शकतो. म्हणजे ही अख्खी डायग्राम बघा, ही आर्थिक गुन्हेगार डायग्राम तुम्ही अशी पूर्ण ह्याला एसडी चमूला आपण सगळं आतमध्ये घेऊ शकतो. म्हणजे बघा इथे काय एसडी चमूत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलेले काही जण सुरक्षा तज्ञ किंवा पूर्व आर्थिक गुन्हेगार नाहीत म्हटले, आणि हा आर्थिकचा गुन्हेगारांचा सर्कल आपण पूर्ण ह्याच्या बाजूने घेऊ शकतो असा. म्हणजे एसडी चमूतला एक पण आपल्याला बघा आर्थिक गुन्हेगाराच्या आणि सुरक्षा तज्ञाच्या बाहेर दिसणार नाही. म्हणजे जर आपण पॉसिबिलिटी चेक केली तर बरोबर 2 नंबरचं काय तर चूक निघतं. आणि 4 नंबर पण काय दिले बघा, काही पूर्व आर्थिक गुन्हेगारांना एसडी चमूत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलेले नाही. बघा आता इथं काय, काही पूर्व आर्थिक गुन्हेगारांना, ठीक आहे बघा. आणि बघा हे इथं पण कसं असतं बघा, आपण काही पूर्व आर्थिक गुन्हेगारांना एसडी चमूत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित. बरं आता थोडक्यात काय, आर्थिक गुन्हेगार म्हणजे आर्थिक गुन्हेगाराचा हा पार्ट जर बघितला आपण, तर त्याला आपण एसडी चमूत सहभाग केलेला नाही असं दिसते, बरोबर की नाही. पण शक्यता जर काढली तर एसडी चमूचा हा पूर्ण सर्कल आपण इकडून घेऊ शकतो. लक्षात घ्या कशामध्ये, शक्यतामध्ये. बघा इथं शक्यतामध्ये तुम्हाला नकारार्थी काय दिसते का, तुम्हाला विधानामध्ये जे तुम्हाला दिले का नाही, ह्याच्यामध्ये तुम्हाला कुणाचा कुणाशी संबंध नाही असं काही म्हटलेलं आहे का, नाही. म्हणजे याचा अर्थ काय, कुणाचा इथं प्रत्येकाशी कसाही संबंध निघू शकतो. कशामध्ये, तर शक्यतामध्ये. त्याच्यामुळे नकारार्थी जे वाक्य असतात ना, नकारार्थी वाक्य चेक करताना लक्षात ठेवायचं. तर हे मग याचा अर्थ काय, तर हे नकारार्थी वाक्य निष्कर्ष नाही, इथं काय म्हटलंय बघा, अनुमान, हे निष्कर्ष नाही. याचा अर्थ हे काय, तर ही पॉसिबिलिटी असते. ही काय असते, पॉसिबिलिटी असते. हे 4 नंबर पण काय बघा, तर पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता. ठीक आहे बघा, आपलं उत्तर किती निघणार आहे, ऑप्शन नंबर 3. आणि आपल्याला बघा होकारार्थी वाक्य चेक केल्यावर उत्तर कळते, त्यामुळे नकारार्थी वाक्य चेक करत बसायची गरज नाही. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघा. बघा काय दिले बघा, मीना, जीवा व फारू यांनी काही रक्कम वाटून घेतली. मीनाला 5/8 मिळाली. बघा मीनाला किती रक्कम मिळाली, मीनाला मिळाली 5/8 रक्कम मिळाली. जीवाला 0.25, बघा जीवाला किती मिळाले, 0.25 म्हणजे किती असते बघा, तर 1/4 असते. ठीक आहे मिळाले. आणि फारूला 75 रुपये मिळाले. ठीक आहे बघा. आणि मूळ रक्कम दर्शवणारा पर्याय निवडा. बघा आता टोटल बघा, जो छेद दिसतोय आपल्याला, छेद हे 4 आणि हे छेद समान करून घ्या. थोडक्यात काय बघा, आपण काय केलं, इथं फारूला किती दिले, 75 रुपये, 75 रुपये. ठीक आहे बघा. आता मीनाला आपण काय केलं बघा, मीना 5/8 आहे. तर आपण जीवा किती मांडला बघा, जीवाचा पण छेद काय करा, छेद 4चा 8 करून घ्या. 8 घेतला वर किती निघेल, 2 निघेल. 2/8 म्हणजे किती असते, 1/4 असतं, काही फरक पडत नाही. याचा अर्थ काय, टोटल आपल्याकडे किती रक्कम आहे बघा, 8 भाग रक्कम आहे. 8 भाग रक्कम आहे. त्यातली बघा मीनाकडे किती रक्कम आहे, तर 5 भाग आहे म्हणजे 5x आहे. जीवाकडे किती आहे बघा, जीवाकडे 2/8 आहे म्हणजे 2x आहे. टोटल 8 भागातले 5 भाग मीनाकडे, 2 भाग जीवाकडे. राहिला कुठला, फारू. फारूकडे किती असेल बघा, मग टोटल 8 भाग आहेत. मग 5 आणि 2 7 गेले, राहिला 8, एकच इतर एक्स. आणि बघा फारूकडे किती रुपये, तर 75 रुपये. म्हणजे एक्स बरोबर किती आहे बघा, तर 75 रुपये. विचारले का आपल्याला, तर मूळ रक्कम दर्शवणारा पर्याय निवडा. म्हणजे बघा 1x म्हणजे 75 रुपये, तर 8x म्हणजे किती बघा, थोडक्यात काय, x बरोबर 75, तर मग 8x बरोबर किती, 8x बरोबर किती, किती बघा, क्वेश्चन मार्क तिरकस गुणाकार करा.
क्वेश्चन मार्क गुणिले एक्स बरोबर 75 गुणिले 8x. क्वेश्चन मार्क जागेला ठेवा. हे एक्स बरोबरचा पलीकडे टाका. 75 गुणिले 8x भागिले x किती निघते बघा. x ला x कॅन्सल आणि 75 गुणिले 8 किती निघते बघा. 8 पंचे 40, इथं हात चाला 4, 8 7 56 आणि 4 किती झाले 60 झाले बरोबर 600 रुपये निघते. म्हणजे ऑप्शन नंबर किती असेल बघा 2 असेल. ठीक आहे. तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी. आणि बघा जर आपल्याला एमपीएससी जर बॅच करायची असेल तर आपली 999 रुपयामध्ये आपल्या सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग जे आपलं ऍप्लिकेशन आहे त्याच्यावरती आपली ही बॅच तुम्हाला मिळून जाईल. प्ले स्टोअरला जाऊन आपलं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे. आणि याचप्रमाणे बघा आपले कंबाईनची पण बॅच आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या युपीसीच्या पण बॅचेस येणार आहेत. थांबू आता आपण या ठिकाणी.